नमस्कार, मी भारत पाटील. द युनिक फाउंडेशनच्या कोविड-19 लॉक अनलॉक या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सर्वांचं द युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. आज आपलं हे 6वं सत्र आहे या व्याख्यानमालेतलं आणि राष्ट्रनिर्मिती प्रक्रिया व संविधान निर्मिती या विषयावर किशोर बेळकीहाड सर आपल्याला व्याख्यान देणार आहेत. बेळकीहाड सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमी सातारा आणि त्याद्वारे आयोजित विचारवेध संमेलनाचे संस्थापक, नवभारत नियतकालिकाचे एक संपादक, भारतीय समाज व विचारधारा हे त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. आपण सर्वजण जाणतो की 1990च्या दशकात भारतातल्या बदलत्या अर्धराजकीय परिस्थितीत, विशेषतः बाबरी मस्जिदीच्या पाडावानंतर वाढत गेलेला जमातवाद आणि जागतिकीकरण, खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक एन डी पाटील, यशवंत सुमन सर आणि किशोर बेळकीहाड सर यांनी विचारवेध संमेलनाचे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं आणि या व्यासपीठाने महाराष्ट्राच्या एकूणच सार्वजनिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची, वैचारिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावलेली आहे. सरांचं विविध लेखन, संपादन अशा सगळ्याच प्रक्रियांमधलं मोठं लेखन साहित्य आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारवेध संमेलनातल्या अध्यक्ष भाषणांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. चौकटी बाहेरचं चिंतन हे निवडक वसंत पळशीकरांवरचं स्वतंत्र संपादन त्यांचं आहे. त्याशिवाय परिवर्तन विचार, चिंतन आणि चिकित्सा हे देखील त्यांचं एक महत्वाचं प्रकाशन आहे. सरांना विविध साहित्यविषयक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. मी प्राध्यापक किशोर बेळकीहाड सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या राष्ट्रनिर्मिती आणि संविधान निर्मिती या विषयावरील मांडणीला सुरुवात करावी. नमस्कार मित्रांनो, युनिक फाउंडेशनने आज मला आपल्याशी वेबिनारच्या मार्फत ही संवादाची संधी दिली, त्यामुळे मी आज आपल्याशी संवाद करू शकतोय आणि त्यासाठी मी युनिक फाउंडेशनचे आभार मानतो. ज्या विषयावर मी बोलणार आहे तो राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया हा विषय मी जाणीवपूर्वक निवडलेला आहे. कारण भारत हा एक असा देश आहे की ज्याच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया त्याच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेतच सुरू झालेली होती असा माझं स्वतःचं सिद्धांत नाही. त्यामुळे राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेपासून संविधान निर्मितीची प्रक्रिया आपल्या स्वातंत्र्य चळवळीपासून सुरू झालेली वेगळी काढता येत नाही असं मी मानतो आणि त्यासाठीच हा मुद्दा अधिक विस्ताराने आपल्याशी बोलावा आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीची आणि संविधानाची वैशिष्ट्ये सुद्धा कशा प्रकारे एकमेकांना पूरक ठरली याचंही एक विश्लेषण आपल्या पुढे करावं या भूमिकेतून मी या विषयाकडे वळतोय. मला याची कल्पना आहे की आजचं जे राजकीय वातावरण आहे ते राष्ट्रनिर्मितीची सैद्धांतिक आणि विवेकी चर्चा करण्यासाठी योग्य नाही. कारण एकाच प्रकारच्या राष्ट्रवादाचं एक वर्षन आज सगळीकडे आपण पाहतोय आणि जागतिक पातळीवर जरी पाहिलं तरी विविध देशांच्या राजवटीमध्ये याच प्रकारच्या राष्ट्रवादाचं सुद्धा एक प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसतं. पण म्हणूनच भावुक न होता भावनेच्या आहारी जाऊन राष्ट्रवादाचा विचार न करता राष्ट्रनिर्मिती तिची प्रक्रिया याचा विवेकी विचार करावा हा माझा या मागचा हेतू आहे. आणि ज्या वेळेला असं वातावरण योग्य नसतं, म्हणजे ज्या वातावरणामध्ये विवेक हा फारसा शाबूत नसतो, अशा वातावरणातच विवेकांवर ज्यांचा विश्वास आहे अशांनी विवेकाच्या आधारे समाज जीवनाचं प्रबोधन करणं ही गोष्ट आपोआपच औचित्यपूर्ण ठरते आणि महत्वाची ठरते. आपल्या सगळ्यांच्या आणि विशेषतः सर्वसामान्य लोकांची अशी एक भाबडी समजूत असते की राष्ट्र नावाची जी कल्पना आहे ती चिरंतन आहे, अनादी आहे, अनंत आहे आणि जणू काही पृथ्वीची निर्मिती होतानाच सगळी राष्ट्र निर्माण झालेली आहे अशा प्रकारे
राष्ट्राकडे बघण्याची एक श्रद्धा आपल्या देशामध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला माहिती आहे की आज जरी पृथ्वीच्या भूपृष्ठाची विभागणी अनेक राष्ट्रांमध्ये झालेली असली तरी सुद्धा राष्ट्र ही मानवी इतिहासामध्ये असलेली घडामोड ही अवघ्या 300-400 वर्षांची आहे. अमेरिकेचं स्वातंत्र्य 1776चं आहे, म्हणजे त्याला अजून 300 वर्ष व्हायची आहेत. इंग्लंड कधीही गुलाम झाला नाही असं मानलं तरी इंग्लंडचं एका सुविहित राष्ट्रात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुद्धा 300-400 वर्षातलीच आहे. आणि भारतासारख्या देशाला राष्ट्र म्हणून पुढे येण्याचा जो काळ आहे किंवा राष्ट्र म्हणून उभारणी घेण्याचा जो काळ आहे तो तर अवघ्या 2 शतकांचा आहे. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये वासाहतिक सत्तेच्या खाली आपल्या राष्ट्र निर्मिती प्रक्रियेची सुरुवात झाली असं मी मानतो. आणि 1757ला ब्रिटिशांनी प्लासीची लढाई जिंकली. 1818ला त्यांना पेशवाई संपवण्यात यश आलं आणि पुढे चालून रणजित सिंगाचंही संस्थान राज्य त्यांनी संपवलं. अशी सगळी राज्य संपवत साधारणतः 1857च्या आसपास ब्रिटिशांची एक छत्री सत्ता या सबंध भूभागावर सुरू झाली असं आपल्याला दिसतं. आणि राष्ट्र या कल्पनेचा सुद्धा विचार याच कालखंडामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतो. आपल्या राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेवर 2 प्रकारचे प्रभाव आहेत. एक प्रभाव आहे तो ब्रिटिश राजकीय रचना जी आहे, ज्याला आपण राज्यशास्त्रामध्ये वेस्टमिनिस्टर मॉडेल म्हणतो, तिचा एक प्रभाव आहे. त्यांच्या राजकीय सामाजिक व्यवहारांचा एक प्रभाव आहे. आणि दुसरा प्रभाव इथल्या वासाहतिक सत्तेनं निर्माण केलेली जी परिस्थिती आहे तिचा एक प्रभाव आहे. 20व्या शतकामध्ये आपण राष्ट्र फुटलेली पाहतो. सोव्हिएट रशियाचं उदाहरणार्थ 15 राष्ट्रांमध्ये रूपांतर झालं 1990च्या आसपास. काही राष्ट्रांची फेरजुळणी झाली असं आपण पाहतो. जर्मनीचं उदाहरण आहे, व्हिएतनामचं उदाहरण आहे. म्हणजे राष्ट्रांचं विघटन होणं, राष्ट्र फुटणं, राष्ट्र जोडली जाणं, राष्ट्रांच्या सरहद्दी बदलणं हे इतिहासामध्ये सतत चालू असणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्राची रचना ही चिरंतन नाही. आणि राष्ट्र ही कल्पना जर चिरंतन नसेल, ती दैवी नसेल, तर तिचा उगम कशात शोधायचा? तर मला वाटतं तिचा उगम आपण माणसांच्या सामाजिक जीवन व्यवहारामध्ये, आर्थिक जीवन व्यवहारांमध्ये शोधला पाहिजे. पश्चिम युरोपच्या इतिहासाकडे जर आपण नजर टाकली तर राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भांडवलशाहीचा योगदान आपल्याला मान्य करावं लागतं. कारण भांडवलशाहीने ही प्रक्रिया गतिमान केलेली आपल्याला दिसते. तिकडे सरंजामशाही विरुद्ध भांडवलशाही असा संघर्ष झाला. त्या संघर्षातून सरंजामशाही संपवण्यासाठी अशा एका रचनेची गरज भांडवलशाहीला वाटत होती की जिची एक सत्ता असेल, जिचे कायदे कानून असतील आणि त्या चौकटीमध्ये भांडवलाला संरक्षण देऊन ती राजकीय सत्ता एका विशिष्ट भूभागावर आपलं प्रभुत्व प्रस्थापित करेल. आणि याच्यातून राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया गतिमान झाल्याचं इतिहासामध्ये आपल्याला दिसतं. जी राष्ट्र आधी स्वतंत्र झाली आणि ज्यांनी भांडवलशाहीचा भाग म्हणून आपल्या आर्थिक रचना स्वीकारल्या आणि आपल्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी अपुरं पडणारं भांडवल दुसऱ्या देशांकडून मिळवायसाठी साम्राज्यवादाचा स्वीकार केला, त्या साम्राज्यवादाचा एक मोठा परिणाम आशिया आफ्रिकेतल्या राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेवर झालेला आहे असं आपल्याला इतिहासात डोकावल्यानंतर दिसतं.
बहुतेक या दोन्ही खंडातल्या राष्ट्रांची निर्मिती ही वसाहतीच्या कालखंडामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. इतिहासामध्ये ज्या प्रकारची राष्ट्र निर्माण झाल्याचं आपण पाहतो, त्याच्यामध्ये वंशाच्या आधारे, भाषेच्या आधारे, धर्माच्या आधारे, संमिश्र लोकवस्तींच्या त्या आधारे, स्थलांतरांच्या आधारे अशी निरनिराळ्या राष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे अमेरिका आणि कॅनडाचं उदाहरण जर आपण घेतलं तर जगभरातले स्थलांतरित तिथे येणं आणि तिथल्या मूळच्या लोकांना हुसकावणं, रक्तपात करून त्यांना मारणं आणि भूभागाचा ताबा घेऊन एक नवं राष्ट्र उभं करणं, ही प्रक्रिया अमेरिका आणि कॅनडाच्या बाबतीत घडली. सगळा युरोप ख्रिश्चन असला तरी सुद्धा सगळ्या युरोपचं एक राष्ट्र नाहीये, कारण तिथे असंख्य भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेचं वेगळं राष्ट्र आहे. नुसतं भाषेचं वेगळं राष्ट्र नाही तर आपल्याला माहिती आहे की इंग्लंडनी ज्या वेळेला प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिकांच्या झगड्यामध्ये इंग्लंडनी स्वतःचं चर्च ऑफ इंग्लंड निर्माण केलं आणि इंग्लंडला एक प्रोटेस्टंट राष्ट्राची वैशिष्ट्य बहाल केलं. अशा आणखीन काही राष्ट्र आहेत. मी इंग्लंडचं उदाहरण आपल्याला चटकन समजेल म्हणून घेतलेलं आहे. अनेक राष्ट्र ही प्रदेशांचं एकीकरण करणारा एखादं व्यक्तिमत्व निर्माण झालं याच्यातूनही निर्माण झालेली आहेत. आपण जर इटालीचं उदाहरण घेतलं तर तिथे बिस्मार्क आहे, जर्मनीचं उदाहरण घेतलं तर बिस्मार्क आहे, इटालीचं उदाहरण घेतलं तर मॅझिनी आहे. त्यांनी काही प्रदेश एकत्र आणले, जोडले, त्याच्यामधून राष्ट्राची निर्मिती झाली आणि या सगळ्या राष्ट्रसंकल्पनेच्या निर्मितीला तात्विक आधार देण्याचं काम आपण राज्यशास्त्रामध्ये पाहिलं असेल. हॉब्स असेल, रुसो असेल, लॉक असेल, पुढे चालून व्हॉल्टेअर असेल, अशा सगळ्यांनी दिलेलं आहे. या सगळ्या राष्ट्र प्रक्रियेच्या घडामोडीमधून काय जर प्राधान्याने राष्ट्राची वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला जाणवत असतील तर ती साधारणतः या प्रकारची सांगता येतात. एक म्हणजे प्रत्येक राष्ट्राला त्याची स्वतःची ओळख असावी लागते, त्याची सत्ता सार्वभौम असावी लागते आणि त्याला स्वयं निर्णयाचा अधिकार असावा लागतो. त्याला स्वतःची विशिष्ट सरहद्दीमधली भूमी असावी लागते. समान इतिहास आणि परंपरा असेल तर ठीकच आहे, पण ते जरी नसलं तरी समान व्यथा आणि समान भोग त्या राष्ट्रातल्या जनतेच्या वाट्याला आलेला असला पाहिजे. एकच एक समान राजकीय छत्र असलं पाहिजे. समान आर्थिक हितसंबंध वर्तमानातले आणि भविष्यातले एकत्र असले पाहिजेत. समान संकटांचा धोका असला पाहिजे आणि सामाजिक आणि विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये ते समुदाय एकमेकांवर अवलंबून असले पाहिजेत. जिथे जिथे राष्ट्र निर्मिती झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रांनी या प्रकारची वैशिष्ट्ये धारण केलेली आपल्याला दिसतात. म्हणून राष्ट्राच्या स्वरूपाबद्दल बोलायचं तर आत्ता सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या कोणत्याही राष्ट्रासाठी अत्यावश्यक असणाऱ्या बाबी असतात. याच्यातून युरोपमध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम युरोपामध्ये आणि इतर युरोपच्या भागात भाषिक राष्ट्रांचा एक मोठा अवकाश निर्माण झालेला आहे. म्हणजे एक भाषा एक राष्ट्र आणि त्या त्या भाषिक वांशिक समुदायासाठीचे राष्ट्र, इतरांचा त्या राष्ट्रांवर अधिकार नाही, अशा प्रकारची मांडणी आणि भूमिका युरोपियन राष्ट्रांनी त्यावेळेला घेतलेली आहे. त्यामुळे युरोपच्या पद्धतीने विचार करणारे जे प्रशासक भारतात आले, जे विचारवंत भारतात आले, जे अभ्यासक भारतात आले, त्या सगळ्यांची भारताविषयी एक विशिष्ट धारणा होती. ही धारणा कोणती होती? तर भारतात कधीही लोकशाही येणार नाही. याचं कारण लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी राष्ट्र नावाची घडामोड अस्तित्वात असली पाहिजे.
आणि हिंदुस्थान हे भविष्यात कधीही एक राष्ट्र होणार नाही असं मत, ज्याला आपण फादर ऑफ द लिबरलिझम म्हणतो, तो जॉन स्टुअर्ट मिल, 19व्या शतकातला एक अत्यंत मुत्सद्दी प्रशासक जो भारताला लाभला, तो जॉन स्ट्रॅची, काही अंशाने बर्नार्ड शा, या सगळ्या मंडळींचं असं मत होतं की भारताचं एक राष्ट्र होणं कठीण आहे. याची त्यांनी 2-3 कारणं दिलेली आहेत. एक कारण त्यांनी असं दिलं होतं की इथे असंख्य भाषा आहेत आणि त्या सगळ्यांचा राष्ट्राचा नमुना हा भाषिक राष्ट्राचा असल्यामुळे इथे भाषा आणि बोलीभाषांची संख्या खूप असल्यामुळे इथे एका भाषेवर आधारलेलं राष्ट्र निर्माण होणार नाही, हा एक आक्षेप होता. दुसरा आक्षेप असा होता की इथे इतक्या प्रकारची विविधता आहे, धार्मिक, वांशिक, संस्कृतीचे व्यवहार, रीतिरिवाज, भाषा, जाती, वर्ण, या अंगाने हा देश प्रचंड वैविध्याने ग्रासलेला आहे आणि ही वैविध्य निरनिराळ्या प्रदेशात असल्यामुळे हे सगळे प्रदेश एका छत्राखाली येणं, एका राजकीय सत्तेखाली येणं ही गोष्ट कठीण आहे, अवघड आहे. पुढे जाऊन त्यांनी असंही प्रतिपादन त्यांच्यापैकी काहींनी केलं की पंजाब मधल्या माणसाला बंगाल मधल्या माणसाबद्दल आस्था वाटण्याचं हिंदुस्थानात कारण नाही, किंवा एका प्रांतातल्या माणसाला दुसऱ्या प्रांतातल्या माणसाबद्दल आस्था वाटण्याचं काही कारण नाही. ते एकमेकांना परकीय अर्थाने तरी पाहतील किंवा शत्रुगत अर्थाने तरी पाहतील. त्यांच्यामध्ये सामंजस्य आणि बंधुभाव निर्माण होणं आणि ते एकत्र येणं ही गोष्ट अत्यंत अवघड आहे, असं या सगळ्यांचं म्हणणं होतं. मी युरोपियन राष्ट्रवादाच्या सिद्धांतांमध्ये जास्त तपशिलाने जाणार नाही, कारण आपला मुख्य विषय हा भारताच्या राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे याच्या पुरतं माझं विवेचन मी मर्यादित करतो. आपण प्रश्नोत्तराच्या काळामध्ये यातले काही मुद्द्यांना उपस्थित केले तर त्याच्याबद्दल आपण बोलू शकू. भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता 1757 नंतर क्रमाक्रमानं प्रस्थापित व्हायला लागली. एक एक संस्थानं युद्ध करून जिंकणं किंवा लाचलुचपत, कपट कारस्थानं करून, फितुरी करून या पद्धतीनं ताब्यात घेणं, निरनिराळ्या राजांच्या दरबारामध्ये आपले प्रतिनिधी नेमणं, त्याच्यातून त्या त्या भूभागामधल्या महसुलाचे, व्यापाराचे हक्क मिळवणं, असं करत करत 1857 साली ब्रिटिशांची सत्ता सबंध भारतावर पूर्णपणे प्रस्थापित झाली. ब्रिटिश भारतात आल्यानंतर आणि विशेषतः 1818चा पेशवाईचा अस्त झाल्याच्या नंतर आपल्याला एक घडामोड अशी दिसते की ब्रिटिशांच्या सत्तेच्या परिणामी इथे विविध प्रकारच्या संस्थांचा जन्म झालेला दिसतो. नरफाटकांच्या एका पुस्तकामध्ये भारतीय राष्ट्रवादाचा विकास नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यातलं सूचन असं आहे की संस्था निर्माण कराव्यात, संस्थेच्या वतीनं मागण्या तयार कराव्यात, अर्ज करावेत, आपल्या मागण्या लावून धराव्यात, अशा प्रकारची प्रक्रिया हिंदुस्थानमध्ये नव्हती. ती ब्रिटिश आल्यानंतर सुरू झाली. ती त्यांच्या एका अंगाने आधुनिकतेची एक पहिली महत्वाची खूण होती. आणि त्याच्यामुळे 1820 पासून ते 1885 पर्यंत विविध प्रकारच्या सामाजिक स्तरांमधले लोक, आर्थिक स्तरांमधले लोक आपापल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये नव्या संस्थांची निर्मिती करू लागली. यात स्वाभाविकपणे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या उच्चवर्णीय असणाऱ्या वर्गांचा सहभाग हा लक्षणीय होता. जमीनदारांच्या संघटना म्हणजे लँड होल्डर्स असोसिएशन असेल, त्याच्यानंतर व्यापाऱ्यांच्या संघटना,
मध्यमवर्गीयांच्या संघटना, शेतकऱ्यांच्या वतीनं बोलणारे असोसिएशन, डेक्कन असोसिएशन असेल, सार्वजनिक सभा असेल, अशा अनेक प्रकारच्या नागरी समाजामधल्या संस्थांची निर्मिती 1820 ते 1885 या काळामध्ये आपल्याला भारतात झालेली दिसते. इकडे बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन असेल, मद्रास असोसिएशन असेल, अशा बऱ्याच संस्था दाखवता येतील ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळातले सगळे राजकीय नेते कुठे ना कुठे संबंधित असलेले आपल्याला दिसतात. ही जी घडामोड आहे ही केवळ सामाजिक मुद्द्यांवरची नाही आहे. या घडामोडीमध्ये एक गोष्ट गृहीत आहे, ही जी काही आलेली नवी ब्रिटिश सत्ता आहे तिचा आम्ही एका अंगाने स्वीकार करतो. आम्ही प्रतिकार करत नाही, आम्ही स्वीकार करतो आणि याच्यामधून आम्हाला काही गोष्टींचा लाभ होईल असं आम्हाला वाटतं, अशी एक मनोमन धारणा असलेले हे सगळे सामाजिक गट होते. त्यामुळे त्या गटांनी स्वतःच्या हितसंबंधाला अनुसरून निरनिराळ्या मागण्यांची निवेदन अर्ज राणी सरकारकडे केलेलं आपल्याला दिसतं. याच्यातून ब्रिटिश सत्तेकडे पाहण्याचे काही नवे दृष्टिकोन प्रचलित झाले. खर तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रवास सूत्रामध्ये सांगायचा तर असं म्हणता येईल की पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावरच्या या सामाजिक घटकांनी बंडखोर आणि क्रांतिकारक गट सोडून ब्रिटिश सत्तेला एका अंगाने स्वीकृती दिली, सहकार्याची भूमिका घेतली आणि होणारे लाभ पदरात पाडत पाडत पुढे जाऊन आपलं एक स्वतंत्र राष्ट्र होईल अशा प्रकारचं स्वप्न बघितलं. पण ते खूप दीर्घकालीन स्वप्न होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतं हा स्वीकार जरी तसाच असला, सहकार्याची भावना जरी असली तरी हळूहळू मागण्यांची व्याप्ती वाढत चाललेली आहे, तिचं प्रतिनिधित्व वाढत चाललेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक आणि त्यांचे समुदाय या मागण्यांच्या मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये असं दिसतं की स्वीकृती आता क्षीण होत चालली आहे, सहकार्य कमी होत चाललंय, बहिष्काराची आंदोलनं सुरू होत आहेत आणि आंदोलनांचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि आपल्या मागण्या मांडून घेण्यासाठी सहकार्याच्या ऐवजी आपला हक्क म्हणून आपण आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, कारण आपण एक स्वतंत्र राष्ट्र आहोत आणि राष्ट्र होऊ इच्छितो, ही भूमिका हळूहळू त्याच्यामध्ये डोकवायला लागलेली आहे. आणि मग 42च्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तुम्ही इथून निघून जा, आम्हाला आमची सत्ता चालवू द्या, आमची घटना समिती असू द्या, आमचं पार्लमेंट असेल, हा देश आमचा आहे, आमचा आम्ही कसा चालवायचा तो चालवू, तुमची इथे गरज नाही, असे सगळे स्वातंत्र्य चळवळीचे आपल्याला सूत्रांमध्ये टप्पे सांगता येतात. मी ज्या 1820 ते 1885च्या काळामधल्या टप्प्याचा उल्लेख केला तो हा पहिल्या फेज मधला टप्पा आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडलेल्या दिसतात. जे उत्तम दर्जाचे ब्रिटिश प्रशासक होते, आता एल्फिस्टन असेल समजा, त्यांनी काही नव्या ज्ञानाच्या परंपरा सुरू केल्या, इतिहास लेखनाच्या परंपरा सुरू केल्या, इथल्या वाङ्मयाचं तिकडच्या भाषांमध्ये भाषांतर करण्याला प्रोत्साहन दिलं, इकडचं इकडे येण्याला प्रोत्साहन दिलं, असं एक प्रकारे आदान प्रदानाची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन मिशनऱ्यांचा जो गट होता त्यांनी हिंदू धर्मावर वैचारिक हल्ले करण्याची भूमिका घेतली. त्याच्यामधून एक आत्मचिकित्सेची चळवळीची सुरू झालेली आहे. ती 2 अंगांनी सुरू झालेली आहे. एक आमचं पूर्व परंपरा अत्यंत गौरवशाली आहे, दिव्य आहे, आमचं काही चुकलेलं नाही असं म्हणणारा एक प्रवाह होता ज्याचं चिपळूणकरांनी प्रतिनिधित्व केलं असं आपण मानतो. आणि दुसरा प्रवाह की आमच्या चिकित्सेच्या मध्ये आमच्या असं लक्षात आलं की आम्हाला काळाची दिशा कोणती घ्यायला पाहिजे आणि हा समाज कोणत्या दिशेनं बांधला पाहिजे याची एक चर्चा निर्माण करणारा सामाजिक सुधारणावादाचाही प्रवाह एक इथे आपल्याला निर्माण झालेला दिसतो. आणि म्हणून या काळातले जे चर्चा विश्व आहे त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा यांचा एक आभासमान संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. मी आभासमान हा शब्द यासाठी वापरतो
की जे सामाजिक सुधारणा मागत होते ते राजकीय स्वातंत्र्याचे विरोधक होते अशातला भाग नाही. आणि राजकीय स्वातंत्र्याची भूमिका आधी घ्यावी, सुधारणा आपल्या आपण करू असं म्हणणारे सगळेच जण प्रतिगामी होते अशातला भाग नाही. दोन्ही प्रवाहांच्या भूमिकांचे परिणाम भारताच्या समाज जीवनावर झालेत हे आपण मान्य करू. हळूहळू ब्रिटिशांच्या या सगळ्या सत्तेमधून इथे जे मुख्य प्रवाह निर्माण झाले ते 4 प्रकारचे प्रवाह होते. एक प्रवाह सामाजिक सुधारणावादाचा होता. एक प्रवाह परंपरा, संस्कृती, गौरव करून आमचं काही चुकलेलं नाही, आमचं भव्य दिव्य राष्ट्र आमचं आम्हाला परत मिळालं पाहिजे अशा प्रकारची मांडणी करून इतिहास आणि संस्कृतीकडे बघणारा होता. दुसरा एक प्रवाह जो होता तो आर्थिक सुधारणावादाचा प्रवाह होता. आणि चौथा प्रवाह जो होता तो आर्थिक राजकीय राष्ट्रवादाचा प्रवाह होता. हे थोडंसं समजून यासाठी घ्यायला पाहिजे की मी या विषयाला जे पुढे जोडले संविधान निर्मिती त्याची बीजे या प्रवाहांच्या वर्तनामध्ये, राजकारणामध्ये आणि संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला दिसते. सामाजिक सुधारणावादाचा प्रवाह हा महाराष्ट्रात आपण बघितलं तर फुल्यांपासून ते फुल्यांपासून ते पुढे आंबेडकरांपर्यंत एवढा मोठा प्रवाह आहे. त्यात अनेक नावं आहेत, मी सगळ्यांची नावं आता घेत नाही, पण ते सगळे त्याच्यात आहे ते गृहीत धरा. हा या देशाच्या राष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर हे राष्ट्र कशा स्वरूपाचं असेल, इथलं नागरी जीवन कशा स्वरूपाचं असेल, इथलं कौटुंबिक जीवन कशा स्वरूपाचं असेल आणि इथल्या समाज जीवनाचा तात्विक पाया काय असेल. उदाहरणार्थ व्यक्ती हे जे मूल्य आपण मानलेलं आहे प्रबोधनातून आलेलं, ते मूल्य या समाज जीवनाचा पाया असेल. त्यामुळे तिची प्रतिष्ठा, तिचं स्वातंत्र्य, तिचं सार्वभौमत्व हे या समाज जीवनाच्या पायाशी असेल असं मानणारा आणि त्याच्यावर एका सम्यक असं समताधिष्ठित नागरी समाजाचं स्वप्न पाहणारा किंवा त्यासाठी प्रयत्नशील असणारा हा सामाजिक सुधारणावादाचा प्रवाह आहे. पण हा प्रवाह भारतीय राष्ट्रवादाचा, ज्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो आज, जे भारताला राष्ट्र म्हणून पुढे खेचणारा आणि राष्ट्रवादाचं आंदोलन तीव्र करणारा, गतिमान करणारा अशा तऱ्हेचा हा प्रवाह होऊ शकला नाही. आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे. कोणतीही सुधारणा म्हटलं की तिला काही पाठीराखे असणार आणि काही विरोधक असणार. राष्ट्रीयत्वाचं आंदोलन जेव्हा गतिमान करायचं असतं त्यावेळेला हे सगळे विरोध बाजूला पडून आपण सगळे एका राष्ट्राचे घटक आहोत किंवा एका विशिष्ट ओळखीचे घटक आहोत, ह्याला गतिमान करणारा प्रवाह हा सामाजिक सुधारणांचा होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये त्याच्या काळाच्या टप्प्यावर विघटनाची शक्यता असू शकते. म्हणून हा प्रवाह हा काही ड्रायव्हिंग फोर्स झाला नाही भारतीय राष्ट्रवादाच्या चळवळीचा. दुसरा एक प्रवाह होता तो आर्थिक सुधारणावादाचा होता. आता हा थोडा नीट समजावून घ्यायला पाहिजे यासाठी की एका अंगाने हा राष्ट्रीय अर्थशास्त्राचा उदय पण आहे. कोणत्या अर्थाने उदय आहे? आपण आज जसं विचार करतो की आमच्या देशाचा आर्थिक विकास व्हायचा झाला तर आम्हाला भांडवल हवं. ते भांडवल समजा आम्ही परदेशातून आणलं, त्याच्यावर व्याज द्यावं लागेल, त्याच्यावर नफ्याची हमी द्यावी लागेल, रॉयल्टी द्यावी लागेल, त्यांचं तंत्रज्ञान वापरून द्यावं लागेल आणि त्याच्या बदल्यामध्ये इथे काही अंशी रोजगार निर्मिती होऊ शकते. त्या रोजगाराच्या निर्मितीला आपण विकास मानल्याच्यामुळं त्याच्यासाठी ही बाकीची किंमत आपल्याला मोजायला लागते. हा राष्ट्रीय अर्थशास्त्राचा एक साधारणतः पाया आहे की ज्याच्यामध्ये विकास हवा तर तुम्हाला ही भांडवल हे सगळं मिळालं पाहिजे. आता भारतात तर हे भांडवल नाहीये. मग ब्रिटिश सत्तेला ते जे आपल्याकडून कर गोळा करतात, सबंध ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेचा खर्च भारतीयांच्या तिजोरीतून होतो. इंग्लंड मधल्या सबंध औद्योगिक क्रांतीची परिपूर्ती भारताच्या लुटीमधून झाली आणि इथून भांडवल तिकडे गेलं, इथून कच्चा माल तिकडे गेला. या सगळ्याकडे आर्थिक सुधारणावादी मंडळींनी या दृष्टीने पाहिलं
की हे कदाचित दुसऱ्या देशाच्या संदर्भातही करावं लागलं असतं भांडवलासाठी, त्याच्या बदल्यात हे करावं लागलं असतं, पण याच्या बदल्यात तुम्ही आमचा विकास करत नाहीये ही त्यांची तक्रार आहे. राष्ट्रीय अर्थशास्त्राची तक्रार ही आहे की आमचा विकास होत नाहीये. तुम्ही आमच्याकडनं भांडवल नेताय, कच्चा माल नेताय, नफे तुम्हाला होत आहेत, तुमच्या तिकडे गिरण्या उभ्या राहत आहेत, पण त्याचा कोणताही लाभ हिंदुस्थानातल्या जनतेला मिळत नाहीये. त्यामुळे या विकासाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, अशी प्रारंभीच्या सगळ्या आर्थिक विचारवंतांची एक मांडणी आपल्याला दिसते. दुसरा प्रवाह जो निर्माण झाला, या पहिल्या प्रवाहामध्ये आर्थिक सुधारणावादाच्या न्यायमूर्ती रानडे आहेत, गोखले आहेत, आणि 1876 सालापर्यंत दादाभाई नौरोजी सुद्धा आहेत. 76 सालानंतर नौरोजींनी भूमिका बदलल्याचं आपल्याला दिसतं, आणि 76 सालानंतर हा आर्थिक सुधारणावादाच्या ऐवजी आर्थिक राष्ट्रवादाचा एक प्रवाह सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्याची मांडणी या देशामध्ये दादाभाई नौरोजींनी त्यांच्या पॉवर्टी विषयक ग्रंथामध्ये केलेली 1876च्या आसपास. आणि दादाभाईंनी असं दाखवून दिलं की 1835 सालापासून आतापर्यंत जवळपास भारताची 35 कोटींची लूट तुम्ही केलेली आहे. तुमचे पगार इथून जातात, तुमच्या अधिकाऱ्यांच्या पेन्शन्स इथून जातात, तुम्ही आमचं करत असलेला संरक्षणाचा खर्चही तुम्ही आमच्याकडनं वसूल करताय, कच्चा माल तर नेताय. आमची शेती उद्ध्वस्त झालेली आहे, आमच्या उद्योगधंद्यांचा कणा मोडलेला आहे, आमचे कारागीर संपवलेले आहेत तुम्ही, आणि भारत ही फक्त कच्चा माल देणारे आणि पक्का माल आयात करणारा अशा तऱ्हेचं आमचं रूपांतर तुम्ही केलेलं आहे. तर हे राज्य कोणत्याही अर्थाने कल्याणकारी किंवा आता ईश्वरी राहिलेलं नाहीये. हे सरळ सरळ लूट करणारं राज्य आहे. आणि याच्यामधून नवा शब्द कॉइन झाला त्या काळामध्ये. याच्यामधून जर काय होत असेल भारताच्या याच्यात, तर भारतीयांचं शोषण होत आहे. आता इथे मी मगाशी एक राष्ट्राच्या ओळखीमध्ये सांगताना समान व्यथा समान भोग असा एक शब्द वापरला होता. त्याचा इथे संदर्भ तुमच्या लक्षामध्ये येईल. ब्रिटिशांच्या वासाहतिक अर्थकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी दरिद्री होणं, कर्जबाजारी होणं, सावकारांचे फायदे होणं आणि जमिनीवरचं शेतकऱ्याचं नियंत्रण जाणं, कारागीर उद्ध्वस्त होणं, त्यांचे धंदे बसणं, नवे उद्योगधंदे न निघणं, तंत्रज्ञान नसणं आणि आमची सातत्याने लूट होणं, याच्यामुळे सबंध भारतीयांवर आता एका समान संकटाची छाया आलेली आहे. आणि हा सगळ्या भारतीयांसाठी एक समान भोग किंवा समान व्यथा आपल्याला दाखवता येईल. याचे परिणाम कोणत्याही एका विशिष्ट भूभागावर न होता सगळ्या देशावर होणार आहेत. बंगालचा दुष्काळ असो, मुंबई इलाक्यातला दुष्काळ असो, निर्णय साथीनं लोकांच्या मरण असो, अशा अनेक बाबी अशा आहेत की ज्या ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून या आर्थिक राष्ट्रवादाच्या प्रवाहाने शोषण विरोधाचा मुद्दा सगळ्यात पुढे आणला. आणि वासाहतिक अर्थकारणामधनं आमचं वासाहतिक शोषण होतंय. आमच्या जोरावर तुमचा विकास झाला, आमच्या जोरावर तुमची औद्योगिक क्रांती पूर्ण झाली, पण आम्हाला फायदा तर मिळालाच नाही. उलट त्याच्यानंतरही आमची लूट तुम्ही मंडळींनी चालू ठेवलेली आहे. तेव्हा आता हे राज्य आम्हाला मान्य नाहीये, हे शोषण आम्हाला मान्य नाहीये, तर तुम्हाला आता याच्यामधून बाहेर पडलं पाहिजे. अशा तऱ्हेच्या एका भूमिकेचं सूचन या प्रवाहाच्या भूमिकेतनं होत होतं. हा प्रवाह पुढे नौरोजींपासून पुढे शोषणाचे मुद्दे घेऊन जो उभा राहिलेला आहे, त्याच्यामध्ये टिळक असतील, पुढे चालून गांधी असतील, आणि ते नेहरूंच्या पर्यंत हा प्रवाह दाखवता येतो. ही मी 4 नावं प्रातिनिधिक घेतली, याच्यामध्ये बरेच लोक आहेत. उदाहरणार्थ दादाबाईंनी हे मांडल्यानंतर रमेशचंद्रांनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये लुटीचा तपशीलवार हिशोब आपल्याला मांडलेला दिसतो. आणि असं असल्यामुळे या सगळ्या 1820 ते 1885च्या चळवळींमधनं ज्या घडामोडी झाल्या, त्याचा परिणाम म्हणून देशभरातले भले उच्चवर्णीय असतील इलाइट, अभिजन वर्ग आपण म्हणू त्याला, तो एकत्र आला आणि त्यांनी एका राष्ट्रसभेची मांडणी केली किंवा बांधणी केली.
आणि ती राष्ट्रसभा ही भारतीयांच्या ब्रिटिश वसाहतीच्या राजकारणाशी अर्थकारणाशी मुकाबला करणारी एक भारतीयांची प्रातिनिधिक संस्था, भारतीयांच्या संघटित राष्ट्रवादाचा आरंभ या अंगाने आपण तिला पाहू शकतो. हिला मर्यादा होत्या. हिच्या बहुतांश मागण्यांना उच्चवर्णीयांच्या दुखण्याचे पदर होते. एक साधं उदाहरण सांगतो. ICS ची परीक्षा इंग्लंडमध्ये होत असल्यामुळे भारतीय मुलांना तिथे जाणं जिकिरीचं व्हायचं, कारण समुद्र गमन करायचं नाही, समुद्र ओलांडायचा नाही. लोकहितवादींचा मुलगा गेला, लोकहितवादींना शिक्षा घ्यायला लागली. टिळकांना सुद्धा वेगळ्या प्रकरणामध्ये प्रायश्चित्त घ्यावं लागलं. गांधींनी प्रायश्चित्त घ्यावा अशी भूमिका घेतली काहींनी, पण गांधींनी त्याला नकार दिला, हा भाग वेगळा. पण समुद्रगमनाची परंपरा नाही, परंपरेचं उल्लंघन होईल म्हणून मुलं तिथे जाणार नाहीत. ICS तर व्हायचंय आणि वयाचा प्रश्न आहे म्हणून इथल्या मुलांचं वय जास्त असलं तरी चालेल आणि ती परीक्षा समांतररित्या भारतामध्ये व्हावी, या प्रकारच्या मागण्या याच्यामध्ये आपल्याला त्या काळात दिसतात. पण एवढ्याच नव्हत्या, हे लक्षात घ्या. सबंध भारतीयांना कोणत्या दिशेनं पुढे जायचंय या स्वरूपाच्या प्रातिनिधिक संस्थांची निर्मिती होणं, भारतीयांचा प्रशासनामधला सहभाग वाढणं, बोले तो त्या काळात उच्चवर्णीयांचा असेल, राज्यकारभाराचं जास्तीत जास्त भारतीयकरण होणं, ज्याला इंडियनायझेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, आणि भारतामध्ये निर्माण झालेल्या प्रातिनिधिक संस्था ब्रिटिशांच्या धर्तीवर ज्या असतील त्याच्यामध्ये लोकनियुक्त सभासदांचं महत्व वाढणं, संख्या वाढणं, हा सगळा एक प्रवास 1820 ते 1885 पर्यंत आपल्याला दाखवत आहे. याचा अर्थ काय? आम्हाला राष्ट्र म्हणून निर्माण व्हायचं असेल तर आम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची एक जाणीव या सगळ्या प्रवाहामध्ये दिसते. आणि म्हणून आर्थिक राष्ट्रवादाचा प्रवाह जसा निर्माण झाला आणि त्याच्यावर आधारलेले राजकीय कार्यक्रम ज्या पद्धतीने वाढत गेले, उदाहरणार्थ टिळकांची असेल चळवळ, गांधींची बहिष्काराची चळवळ असेल, खाणीविरुद्धचं आंदोलन असेल, या सगळ्यामधून एक राजकीय मोमेंटम ज्याला आपण म्हणू ते चळवळीला लागलं आणि आर्थिक राष्ट्रवादाचं रूपांतर राजकीय चळवळीमध्ये झालं. त्यामुळे सामाजिक सुधारणावाद कमी महत्वाचा नाही, तो महत्वाचा आहे, पण तो राष्ट्रवादाचा नायक होऊ शकला नाही. तो कोणत्या प्रकारची रचना पाहिजे स्वातंत्र्यानंतर त्याचा आदर्श प्रारूप होऊ शकला. आणि म्हणून राष्ट्रवादाचा आरंभ आणि राष्ट्रवादाचा एक विस्तार होणं हे काम शेवटी आर्थिक राष्ट्रवादाच्या अंगाने झालं. त्याचा परिणाम म्हणून शोषण विरोध हा भारतीय राष्ट्रीय चळवळीचा नेहमीचा गाभा राहिलेला आहे. आणि या शोषण विरोधाचाच एक टोक समाजवादाकडे जातं, कारण भारताला दारिद्र्य आलेलं आहे तुमच्यामुळे. हे दारिद्र्य आम्हाला निर्मूलन करायचं असेल तर आम्हाला नव्या युगाचा विचार स्वीकारला पाहिजे. म्हणून शोषण विरोध आणि शोषण विरोधातून निर्माण झालेला समाजवाद हे भारतीय राष्ट्रवादाच्या प्रवासामधले महत्वाचे टप्पे राहिले, ज्याचा संविधान निर्मितीशी पुन्हा संबंध आहे. या काळातल्या सगळ्या राजकीय नेत्यांसमोर, विशेषतः सुरुवातीच्या, एक गोष्ट अडचणीची होती. या सगळ्यांना इंग्रजी शिक्षणाचे फायदे मिळाले, जगाचा इतिहास समजला, विशेषतः इंग्लंडचा इतिहास समजला, इंग्लंडच्या परंपरा समजल्या, इंग्लंडच्या लोकशाहीचं मर्म काय ते त्यांना कळलं, त्या संस्था इथे व्हाव्यात याचा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला. पण हे कोणासाठी मागायचं आणि आम्ही कोण आहोत? मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला ते जॉन स्ट्रॅचिक किंवा स्टुअर्ट मिल जर असं म्हणत असतील की भारत एक राष्ट्र नाही आहे, तर हे आपण जे करतोय हे कोणासाठी करतोय? आपली ओळख काय? जर आपल्याला राष्ट्र म्हणून इतर राष्ट्रांसारखा स्वयंनिर्णयाचा अधिकार बजावायचा असेल आणि हवा असेल तर त्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराला आम्ही पात्र आहोत याची खूण काय? याची खूण अशी की आम्हाला आता अशी एक नवी ओळख निर्माण केली पाहिजे ज्या ओळखीमुळे आमच्या स्वतंत्र राष्ट्रीयत्वाचा परिचय होईल. लक्षात,
ही ओळख कोणती असेल? जसं फ्रेंच भाषा बोलणारं फ्रान्स असेल, जर्मन भाषा बोलणारं जर्मनीचं राष्ट्र असेल, इंग्लंड असेल, अमुक असेल, या राष्ट्रांना त्यांच्या त्यांच्या भाषिक ओळखी आहेत किंवा धार्मिक वांशिक ओळखी आहेत. आम्हाला अशी एकच एक धार्मिक भाषिक वांशिक ओळख नाही, तरीही आम्हाला जर राष्ट्र व्हायचं असेल तर आम्हाला एक अशी ओळख निर्माण केली पाहिजे, जी ओळख आता प्रचलित, आता म्हणजे त्यावेळच्या आता प्रचलित असणाऱ्या आमच्या ओळखीपेक्षा निराळी आणि सगळ्यात वरची असेल. हा महत्वाचा मुद्दा होता. वासातिक चौकटीमध्ये भारतीयांच्या ओळखी काय होत्या? हिंदू आहोत, मुसलमान आहोत, जे ख्रिश्चन असतील ते ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, या पद्धतीने एक ओळख धर्माच्या अंगाने होती. दुसरी ओळख भाषेच्या अंगाने होती. बंगाली आहे, मराठी आहे, पंजाबी आहे, केरळी आहे, मल्याळी आहे वगैरे, या प्रकारची भाषिक ओळख एक होती. तिसरी ओळख जातींच्या अंगाने होती, वर्ण आणि जातींच्या अंगाने. आणि या ओळखींना प्राधान्य असल्यामुळे एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यातच होता. याच्या पलीकडे जाणारी ओळख जर आम्हाला हवी असेल तर आम्ही स्वतःला कोण मानवावं? आणि या सगळ्या मंडळींच्या डोक्यामधून मग, मी मंडळी असा शब्द वापरते, विशिष्ट व्यक्ती असा वापरत नाही, कारण सामुदायिक विचार म्हणत नाही लक्षात घ्या. याच्यामधून भारतीय नावाच्या नव्या ओळखीचा जन्म झाला. आम्ही आता भारतीय आहोत आणि भारतीय ही आमची ओळख आहे. पण मग प्रश्न आला की भारतीय कोणाला म्हणायचं? हिंदूंना म्हणायचं, मुसलमानांना म्हणायचं, शिखांना म्हणायचं, का बौद्ध, जैन आणि इतरांना म्हणायचं? आणि मग भूमिका अशी घेतली गेली की भारताच्या त्यावेळच्या सरहद्दीमध्ये राहणारे जे जे आहेत ते सगळे भारतीय आहेत आणि भारतीय ही आमची प्रमुख ओळख आहे. आमचं धार्मिक असणं, भाषिक असणं, जातीचं असणं, या सगळ्या नंतरच्या ओळखी आहेत. आणि ही भारतीयत्वाची ओळख आम्ही सांगितल्याखेरीज आम्ही राष्ट्र म्हणून उभं राहू शकत नाही, स्वयंनिर्णयाचा अधिकार मागू शकत नाही. म्हणून समान एक ओळख सगळ्या प्रदेशाला असली पाहिजे. दुसरा मुद्दा होता समान राजकीय क्षेत्राचा, तो ब्रिटिशांच्या रूपाने तयार झालेला होता. तो नुसता ब्रिटिशांच्या रूपाने तयार झालेला नव्हता, तर त्याच्यामध्ये आणखीन काही प्रवाह होता. उदाहरणार्थ 1857चं बंड फसलं, हे फसावं अशी इथल्या सुशिक्षित नवशिक्षित इंग्रजांच्या, नवशिक्षित इंग्रजी शिक्षण घेतलेल्या लोकांची धारणाच होती, हे फसलं पाहिजे. कारण हे बंड जर यशस्वी झालं तर पुन्हा राजेशाही निर्माण होणार. निरनिराळे संस्थानिक आघाडीसारखे एकत्र आलेले आहेत, पण त्यांचा अंतिम उद्देश इंग्रज गेल्यानंतर आपापली राज्य व्यवस्था पुन्हा मजबूत करण्यात आहे. त्याच्यातून नव्या राज्यरचनेचं सूचन करणारा कोणी नाहीये. तेव्हा त्यात आमचा काय इथे संबंध आहे असं इथल्या सुशिक्षितांना वाटलं. यात काही गैर नाही. उलट इंग्लंडमध्ये जे काही चालू आहे, जी प्रातिनिधिक व्यवस्था आहे, संसदेला जबाबदार असणारं सरकार तिथे आहे, लोकांचा सहभाग असणारी राज्य व्यवस्था आहे, आणि त्यांची जी नोकरशाही आहे इथे वासातिक भारतामधली, त्याच्यामध्ये यांचा इथे संबंध होता. त्यामुळे या वर्गाचं 57चं बंड फसलं याच्यामध्ये या वर्गाला अजिबात दुःख झालेलं नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे हा सगळा सुशिक्षित वर्ग ब्रिटिशांचं जे राजकीय व्यवस्थापनाचं मॉडेल आहे, प्रारूप आहे, ते इथे यावं या भूमिकेवर होतं. त्याच्यापुढे दुसरा प्रारूप नाही आहे त्या काळात. आणि म्हणून इथे राष्ट्रसभा निर्माण झाल्यानंतर राष्ट्रसभेच्या वतीनं ज्या प्रकारच्या मागण्या मांडत गेल्या, वाढत गेल्या, त्याची व्याप्ती वाढत गेली, त्याचं प्रतिनिधित्व वाढत गेलं, स्तर वाढत गेले, हे जे सगळं झालेलं आहे हे एका अर्थानं तत्वतः वैश्विक मूल्यांसाठी आहे. प्रत्यक्षामध्ये हे अभिजन वर्गाच्या ताब्यामध्ये होतं, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. पण तरी सुद्धा यातून निर्माण झालेलं राष्ट्र आणि त्याच्या घटनेमधल्या स्वातंत्र्याचा जो अवकाश आपल्याला मिळाला, त्या अवकाशामधनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण राष्ट्र क्लेम करण्याच्या निरनिराळ्या आंदोलनांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आधी राष्ट्र निर्माण होणं,
आणि मग या राष्ट्रावर कोणाकोणाचा कब्जा असला पाहिजे, कोणासाठी हे राष्ट्र असलं पाहिजे, याचे क्लेम्स निरनिराळ्या जाती जमातींनी, शूद्र, अतिशूद्र, मागासलेले घटक, दबलेले घटक, कामगार असतील, श्रमिक असतील, यांच्या सगळ्या आंदोलनांना जो अवकाश आहे तो या राष्ट्र निर्मितीतून निर्माण झालेल्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यातून निर्माण झालेला अवकाश आहे. त्याच्यामुळे मी असं मानतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे राष्ट्र निर्माण होण्याचा घाट आपण घातला त्याच्यात भारतीयत्वाची समान ओळख निर्माण झाली. इतर ओळखी नाहीशा झाल्या नाहीत, नेस्तनाबूतही झाल्या नाहीत, त्यांची तीव्रताही कमी झाली नाही, पण भारतीयत्वाची ओळख त्याच्यापेक्षा थोडीशी वरची मानली गेल्यामुळे राष्ट्रवादाचं आंदोलन पुढे जाण्याला मदत झाली. ब्रिटिशांनी उभं केलेलं समान छत्र राजकीय सत्तेचं होतं, त्याच्या चौकटीमध्ये भारताच्या राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. हे ऐतिहासिक सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. जे भारतीय राष्ट्राच्या प्राचीनत्वाची गोष्ट करतात ते प्राचीनत्व भारतीयांच्या राष्ट्राचं नाही, ते प्राचीनत्व भारतीयांच्या संस्कृतीचं आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. या लोकांच्या पुढे सुरुवातीच्या काळातलं आव्हान जे होतं ते एका खंडभर पसरलेल्या विविध वैविध्य असणाऱ्या संस्कृतीमधून एक आधुनिक राष्ट्र निर्माण करण्याचं त्यांच्या पुढे आव्हान. आणि म्हणून या आव्हानात आपल्याला लक्षात येईल की सेक्युलरिझम नावाची जी गोष्ट आहे ती आरंभापासून या राष्ट्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेत अद्यावृत आहे. भारतीयत्व हे सगळ्यांना मिळेल याचाच अर्थ ते जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश याच्या निरपेक्ष असणारी गोष्ट आहे. ही आरंभापासूनची नागरिकत्वाची धारणा भारतीय राष्ट्रसभेनं आणि आंदोलनाने स्वीकारलेली. याला पुढे हिंदू राष्ट्रवाद आणि या मंडळींनी विरोध केला, हा तो नंतरचा इतिहास आहे, त्याच्याकडे नंतर येऊ. पण त्याच्यामुळे ही जी ओळख आहे ही ओळख आणि ती ओळखच आमची मुळात सेक्युलर आम्ही केली. दुसरं, राष्ट्रसभा ज्या दिशेनं चाललेली आहे ती दिशा पुन्हा लोकशाहीची आहे. तिची उद्दिष्ट जी आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळवणं हा एक भाग आहे, पण चळवळ जशी जशी खालच्या गटांकडून दबावात यायला लागली तस तसं त्याला शोषणाविरोधाचे संदर्भ आले एका बाजूला, साम्राज्यवाद विरोधाचा संदर्भ पहिल्यापासूनच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा होता, सामाजिक न्यायाचे संदर्भ त्याच्यामध्ये राखीव जागा आणि अन्य मार्गाने ऍड झालेले आहेत, त्यांची भर त्याच्यामध्ये पडलेली आहे. अशा तऱ्हेनं ही एक दिशा राष्ट्रसभेच्या आंदोलनातून निर्धारित झालेली आहे. आणि या सगळ्यामधून जे राष्ट्र निर्माण झालं असं आपण मानतो ते राष्ट्र कोणत्या प्रकारचं निर्माण झालं पहा. 47 साली याला स्वतःची एक सार्वभौम निर्णायक सत्ता असेल, या अर्थानं स्टेट आपल्याला मिळालं स्वातंत्र्याबरोबर. नागरिकत्वाची संकल्पना आपण धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, प्रांत, भाषा निरपेक्षच ठेवलेली होती की कोणत्याही स्थितीत आपण धर्म, भाषा आणि जाती हे राष्ट्रीयत्वाचे घटक केले नाहीत. ही आपली ओळख राष्ट्रीय चळवळीतून निर्माण झालेली आहे. इथल्या सगळ्या नागरिकांना प्रौढ मतदानावरचे हक्क असतील, सामाजिक न्याय त्यांना मिळेल, त्यांचे मूलभूत हक्क असतील, या सगळ्या घडामोडी या राष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला जवळजवळ राष्ट्राच्या प्रारूपाचा अविभाज्य असा भाग झालेले आपल्याला दिसतात. शोषण विरोधाचा संदर्भ त्याला आहे, समाजवादी धोरणांची किनार त्याला आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये संवाद, शांतता, सहकार्य आणि अलिप्तता आहे. आणि राष्ट्रवादाचा मानवतावादावर कुरघोडी न करण्याचा विवेकी आविष्कार आहे जो टागोरांसारख्यांना अभिप्रेत होतो. हे भारतीय राष्ट्राचं एक प्रारूप 47 जे निर्माण झालेलं दिसतं आपल्याला, ते प्रारूपच मुळामध्ये
भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला आहे. इथे माझ्या विवेचनाचा पहिला टप्पा मी संपवतो. आता हे प्रारूप निर्माण होत असताना आणि झाल्यानंतर सुद्धा काही धोके स्वातंत्र्य लढ्यामध्येच निर्माण झाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कायम राहिले. त्यातला एक धोका धार्मिक राष्ट्रवादाचा आहे. मुस्लिम लीगचा जातीयवाद असेल, हिंदूंचा धार्मिक राष्ट्रवाद असेल. एक फुटीर राष्ट्रवादाचा आहे. तिसरा वांशिक राष्ट्रवादाचा आहे. हे धोके त्याही काळात आलेत पुढे आणि नंतरही चालू राहिले. नंतरच्या काळामध्ये विशेषतः 48 ते 2016 पर्यंत आपण दाखवतो धार्मिक राष्ट्रवादाचा पहिला बळी इथे गांधींचा गेलेला आहे. आणि पुढे दाभोलकर, कलबुर्गी वगैरे ही सगळी परंपरा, पानसरे, आणखी काही मंडळी त्याच्यामध्ये गेलेले आहेत. पुढे किती जातील आपल्याला माहित नाही. दुसरा प्रवाह जो होता फुटीर राष्ट्रवादाचा, त्याचा फटका इंदिरा गांधींना बसला आणि त्या पृथक राष्ट्रवादाच्या भूमिकेतून इंदिरा गांधींची हत्या झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि वंशावर आधारलेला किंवा वांशिक अस्मितेवर आधारलेला जो राष्ट्रवादाचा प्रवाह होता दक्षिणेकडचा, त्याचा फटका राजीव गांधींना बसला आणि त्यांची त्याच्यामधून हत्या झालेली. हे तिन्ही धोके स्वातंत्र्यपूर्व काळातही होते आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळातही होते. गांधींच्या हत्येमुळे इथला सेक्युलरिझम 25-30 वर्ष बळकट राहिला आणि त्या सगळ्या मंडळींना मान खाली घालून समाजात जगावं लागलं. पण ते संपले नाहीत, नेस्तनाबूत झाले नाहीत. त्यांचा शक्ती संचय चालू होता आणि संधी मिळाल्यानंतर आज ते आपल्यावर कुरघोडी करायला मोकळे झालेले. म्हणजे हे धोके तेव्हाही होते, आजही आहेत. याचा अर्थ हे धोके का निर्माण झाले, का वाढले, याची चर्चा आणि विवेचन हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे धोके जरी असले तरी सुद्धा भारतीय राष्ट्र नावाची जी गोष्ट निर्माण झाली, जे नेशन स्टेट निर्माण झालं, ते सॉव्हरीन आहे, सार्वभौम आहे. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द त्याच्यात 75 साली आले, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आणि असं एक राष्ट्र अस्तित्वात आल्याच्या वेळेला जी घटना समिती आपल्यामध्ये अस्तित्वात आली 46 साली, त्या समितीला घटना करायला बसताना या देशात संसदीय लोकशाही असावी का अध्यक्षीय असावी एवढाच पेच आला. फार फार तर तो पेच नाही, चर्चा. कारण सगळी प्रातिनिधिक लोकशाहीची दिशा ब्रिटिशांच्या मुळे इथल्या सुशिक्षितांनी मनपूर्वक स्वीकारलेलीच होती. त्यामुळे लोकशाही हवी का नको हा मुद्दा नाही. भारतीयत्वही धर्मनिरपेक्षच होतं, त्यामुळे ते हवं की नको हा मुद्दा नाही. आणि संघराज्य तर होणारच होतं, कारण एवढं वैविध्य संघराज्याखेरीज त्याच्यात सामावलं जाऊ शकत नाही. कुठल्याही एकेरी राष्ट्रवादामध्ये अशा प्रकारच्या वैविध्याला जागा नसते. त्यामुळे जिथे जिथे वैविध्य आहे तिथे संघराज्याशिवाय पर्याय. हे 3 महत्वाचे मुद्दे राष्ट्रीय चळवळीतनं सिद्ध झालेले होते, अगदी भाषावर प्रांतरचने सकट. आता ह्या राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेच्या बरोबर संविधान निर्मितीचा क्रम जर आपण पाहिला तर तो कसा दिसतो ते पाहण्यासारखा आहे. पहा, उदाहरणार्थ 1895 इथे असं मानतात टिळकांच्या प्रेरणेने एक घटना लिहिण्याचा प्रयत्न झाला, पण तो आज काही कुठे उपलब्ध नाहीये. दुसरा प्रयत्न 1915 साली झाला, तो ॲनी बेझंटचा, त्याच्यावर प्रभाव होता, पण तेही डॉक्युमेंट तपशिलासाठी म्हणून काही आज हाताशी नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं 1928 ला आपण नेहरू रिपोर्ट तयार केला आणि तो सर्वपक्षीय होता हे लक्षात घ्या. आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, 24 साली केंद्रीय विधिमंडळामध्ये भारताला स्वतंत्र घटना समिती असावी अशी मागणी झाल्यानंतर इंग्रजांनी तुच्छतेनं असं सांगितलं होतं, तुम्हाला घटना हवी असेल तर तुम्ही करा तयार, बघूया तुम्ही काय करताय. त्या आव्हानाचा भाग म्हणून सर्वपक्षीय मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जी समिती तयार झाली, त्या समितीने आपला नेहरू रिपोर्ट दिला. तो नेहरू रिपोर्टामधलं जे प्रारूप आहे
ते सगळं सगळं आजच्या घटनेमध्ये नाही, मला मान्य आहे, ऍज इट इज, या अर्थानं सगळं सगळं नाही, पण सगळा ढाचा आणि बरचसं प्रवृत्ती त्यातून घेतलेलंच आहे आपण. त्यामुळे 28चा नेहरू रिपोर्ट असेल, 1931 ची कराची काँग्रेसच्या मूलभूत हक्कांचा ठराव असेल, मूलभूत हक्क सर्व भारतीयांना असतील, प्रौढ मतदानाच्या हक्काची मागणी असेल, 36चं फैजपौर अधिवेशन जे झालेलं आहे खेड्यामध्ये भरलेलं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन, त्याच्यातली अध्यक्ष भाषण आणि ठराव असतील, हे सगळं जर आपण पाहिलं आणि त्याच्या जोडीला इंग्रजांची काही पावलं आपण जर पाहिली, कायमधारा पद्धतीपासून 18व्या-19व्या शतकामध्ये जी लोकल डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स निर्माण झाली, ती डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे पुढे आपण जिल्हा परिषदांपर्यंत आलो, त्याचा आविष्कार या अंगाने, आणि ती पूर्ण लोक नियुक्त झाली, त्यावेळी ती सरकार नियुक्त असते, पण ती एक संस्था निर्माण झाली, तिथे प्रश्नांची चर्चा सुरू झाली. डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स असतील, म्युन्सिपालिटीज असतील, तिसऱ्या बाजूला प्रांतिक कायदे मंडळ निर्माण झाली, केंद्रीय विधिमंडळ निर्माण झालं. म्हणजे या संस्था सुद्धा आज ज्या अस्तित्वात आहेत, ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, म्हणजे विधानसभा, लोकसभा, या सगळ्या गोष्टी असतील, याचं एक प्रारूप या सगळ्या पावलांमध्ये तुम्हाला आधी दिसतं. आणि त्याच्यामुळे एकाच वेळेला भारतीयांचा दृष्टिकोन, त्यांनी स्वीकारलेल्या प्रातिनिधिक राजसत्तेचं, राजकीय रचनेचं आग्रह, त्यांनी केलेल्या मागण्या, त्याच्यातून निर्माण केलेले निरनिराळे अहवाल आणि ठराव, आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांकडे केलेल्या मागण्यामधून इथे निर्माण झालेल्या संस्था आणि त्याची होत गेलेली, वाढत गेलेली व्याप्ती आणि त्याच्यातलं लोकनियुक्तीचं वाढत गेलेलं प्रमाण, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्रितरित्या बघितल्या तर तुम्हाला असं दिसतं की घटना समितीला जो मूल्यात्मक ढाचा तयार झालेला आहे, तो या देशाच्या राष्ट्रीय चळवळीतून निर्माण झालेला आहे. 1909 ला मोर्ले मिंटो आले, 1919 ला सुधारणांचा पुढचा हप्ता आला. सगळ्यांना सुधारणा देणारा नव्हता हे मान्य केलं तरी सुद्धा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आले. टिळकांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा 1918 ला जो आला, तो पाहिला तर ते कल्याणकारी राज्याचा संबंध त्याच्यामध्ये जाहीरनामा तुम्हाला पाहायला मिळेल. 1921 साली गांधींनी काँग्रेस ताब्यात आल्याच्या नंतर पहिल्यांदा जर काय केलं असेल तर काँग्रेसची घटना बदलली आणि ती घटना भाषावार पद्धतीनं रचली. त्यामुळे भाषिक प्रांतांची पुढे निर्मिती होणार याची बीज तिथेच निर्माण झाली आणि त्या 28 नेहरू रिपोर्टामध्ये त्याचं रिफ्लेक्शनही आलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो सगळा प्रवाह आहे याच्यातून निर्माण झालेला, हा सगळा प्रवाह अशा दिशेने जाणार होता की तिथे लोकशाहीला दुसरं पर्यायी प्रारूप नव्हतं. जे प्रारूप होतं हिटलर किंवा तत्सम शक्तींनी प्रेरित झालेल्या इथल्या राजकीय शक्तींचं, त्या अर्थातच अत्यंत क्षीण स्वरूपामध्ये होतं. त्यांना कितीही ब्रिटिशांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला तरी सुद्धा ब्रिटिशांच्या हे लक्षामध्ये आलं की अंतिमता वाटाघाटी जेव्हा करायची पाळी येईल तेव्हा ती काँग्रेस आणि लीग यांच्यामध्ये होईल, उरलेल्या अन्य कोणत्याही राजकीय शक्तींना त्याच्यामध्ये स्थान असणार नाही. हे जवळपास 45-46च्या दरम्यान स्पष्ट झालेलं होतं असं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे या चळवळीमधून आणि या चळवळीच्या नेत्यांचं जे वाङ्मय त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामधून आणखीन 2-3 गोष्टीची निश्चिती होती. कारण भारताचा 45 सालानंतरचा खरा प्रश्न, 45 सालानंतर तर आपण ऐरणीवर आलेला म्हणून पाहतो, पण तो ऍक्च्युली 39-37च्या निवडणुकांपासून सुरू झालेला आहे. तो पार्टिशनचा प्रश्न होता आणि पार्टिशनचं सगळं राजकारण हे पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन या मुद्द्याभोवती गुंतलेलं हे लक्षात घ्या. आम्हाला या खंडप्राय देशामधल्या बहुसंख्यांची भीती असणं स्वाभाविक आहे, कारण
इथे जर अशी लोकशाही आणली तर संख्येनं जास्त असणाऱ्या समुदायाला जास्त प्रतिनिधित्व मिळेल आणि त्याच्या ताब्यामध्ये संबंधित देश जाईल. तर आमच्या हितसंबंधाचे सेफगार्ड कोणचे, हा मुस्लिम समाजातल्या धोरणांचा प्रश्न होता. त्याच्यात फुटीर प्रवाह नव्हते असं नाही. सर सय्यद अहमद खानांपासून अनेकांनी काँग्रेसपासून लांब राहा, शिक्षण घ्या तर तुम्हाला नोकऱ्या चाकऱ्या मिळतील, नाहीतर हे हिंदू सगळ्या नोकऱ्या बळकावून बसतील वगैरे, या सगळा प्रचार चालूच होता. आणि आकडेवारीच्या अंगाने तपासलं बंगालमध्ये तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तथ्यही होतं. त्यामुळे मुसलमान समाज आधुनिक व्हावा, आधुनिक शिक्षण त्याने घ्यावं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी बरोबरीने यावं, ही एक भूमिका होतीच. पण तुम्ही साधा विचार असा करा की जर अखंड भारत असता आणि त्याची निवडणूक झाली असती तर मुसलमानांच्या प्रतिनिधित्वाचा काही ना काही तोडगा हा काढावाच लागला. तो तोडगा कशा पद्धतीने काढायचा हा वादाचा विषय असेल. 1906 ला ज्या वेळेला मुस्लिम लीगची निर्मिती झाली, प्रिन्सिपॉल थिओडॉर बेक हे जे अलीगड विद्यापीठाचे प्राचार्य होते, त्यांच्याकडे झालेल्या बैठका, त्याच्यामध्ये गव्हर्नर सामील होणं, ब्रिटिशांचे प्रतिनिधी असणं, मग अशा अनेक घडामोडी आहेत. रफिक जकीर यांच्या पीएचडीचा जो प्रबंध आहे राईज ऑफ मुस्लिम्स इन इंडिया, त्याच्यामध्ये उत्तम रीतीनं आकडेवारीनं, तपशिलाने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतील. ते 6 ला मुस्लिम लीगची निर्मिती झाल्याच्या नंतर हा वेगळा मुस्लिमांचा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेला मोतीलाल नेहरूंनी पंडित नेहरूंना लिहिलेलं एक पत्र आहे आणि ते असं म्हणतात त्या पत्रामध्ये की आपले असणारे जे होते इंग्रज मित्र म्हणून जे होते ते त्या बाजूने आता गेलेले आहेत आणि आता या देशात काय होईल पुढे हे सांगता येत. अशा तऱ्हेचं एक पत्र आहे की हे वेगळं राजकारण जर उभं राहिलं, हे राष्ट्रसभेच्या पोटामध्ये चालणारं राजकारण जर राहिलं नाही तर हे कुठे जाईल, फाळणीच्या दिशेने गेला, हा भाग सोडा. पण त्याच्यामुळे एक झालं की अल्पसंख्याकांना कसं वागवावं, अल्पसंख्याकांच्या बरोबर कसे संबंध ठेवावे, याबद्दलचं एक अतिशय उत्तम भाषण आंबेडकरांचं पहिल्याच घटना समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी केलेल्या भाषणात त्याचा उल्लेख आहे. पहिल्याच, जे अत्यंत प्रभावी झालं आणि नंतर त्यांना घटना समितीत घेण्यासाठी सगळ्या हालचाली वगैरे झाल्या, ते पहिल्या भाषणामध्ये सुद्धा आंबेडकरांनी त्याचा उल्लेख केलेला. आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याकांच्या विषयक एक विशेष दृष्टिकोन असणं हे जे घटनेचं वैशिष्ट्य आहे ते राष्ट्रीय चळवळीच्या विचार मंथनातूनच निर्माण झालेलं आहे. जरी पाकिस्तान तिकडे निर्माण झालं तरी सुद्धा, कारण इथे मी सतत राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो त्याचं कारण असं आहे की हा देश सर्व भारतीयांचा असेल, तो विशिष्ट धर्माचा नसेल, तो आधुनिक अंगाने पुढे जाईल लोकशाहीच्या मार्गाने, धर्मनिरपेक्षता आहे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य असेल, तो संघराज्यात्मक असेल, या सगळ्या बरोबरच इथे पाकिस्तान निर्माण झालं म्हणून हे राष्ट्र हिंदूंचं होणार नाही, ही भूमिकाही राष्ट्रीय चळवळीनं पक्केपणाने घेतली. ते नेहरूंची होती, गांधींची होती, आंबेडकरांची होती. सरदार पटेलांना ज्या वेळेला हा प्रश्न विचारला एका त्यांच्या समर्थकांनी की जर आता पाकिस्तान वेगळं झालेलं आहे तर हिंदूंचं राष्ट्र म्हणून भारताला का जाहीर करायचं नाही, तर सरदार पटेलांनी दिलेलं उत्तर असं आहे की नॉर्थ ईस्टचं काय करायचं, हा जो संबंध उत्तर पूर्व विभाग आहे, नॉर्थ ईस्ट, वायव्य सरहद्द प्रांत, ईशान्य भारत, तो आपला कसा होईल. त्यामुळे पार्टिशन झाली म्हणून आम्हाला आमचं स्वरूप बदलायचं कारण त्यांनी नवं घर कसं बांधायचं त्याचा प्रश्न आहे. आमचं घर आम्ही आहे त्या पद्धतीनंच चालवणार सगळ्यांना घेऊन. आणि म्हणून तिथे एक गोष्ट स्पष्ट झाली, लक्षात घ्या, पार्टिशन स्वीकारली गेली ती अपरिहार्यता म्हणून स्वीकारली गेली. पार्टिशनच्या मागचं तर्कशास्त्र जे आहे फाळणीचं ते स्वीकारलं गेलं नाही. धर्माच्या आधारे फाळणी झाली ही अपरिहार्यता होती, अटळता होती, ती झाली, ती स्वीकारली. पण म्हणून धर्माचा आधार राष्ट्राला असला पाहिजे ही भूमिका त्याचा तर्क म्हणून भारतीय नेत्यांनी स्वीकारली गेली नाही भारतीय नेत्यांकडून. आणि म्हणून हा देश सेक्युलर राहिला वगैरे, हा सगळा पुढचा भाग.
घटना निर्मितीशी माझा संबंध या सगळं जोडण्याचं मुख्य कारण असं आहे, कोणत्याही देशाला घटना का असते? त्या देशातला समाज कशा पद्धतीने उभा करायचा आहे, त्याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक जे काही असेल त्या सगळ्या प्रकारचा विकास, याची एक संहिता आणि त्यांच्या आंतरसंबंधाच्या वर आधारलेल्या गोष्टींची एक संहिता लागते, ज्याला लॉ ऑफ द लँड म्हणून आपण राज्यशास्त्रामध्ये म्हणतो. हा मूलभूत कानून कोणचा? पण याच्याकडे बघण्याचे काही वेगळे वेगळे दृष्टिकोन येथे लक्षात. उदाहरणार्थ सोव्हिएट रशियाची राज्यघटना जर तुम्ही पाहिली तर 36 साली सोव्हिएट रशियाच्या राज्यघटनेमध्ये त्यांच्या प्रांतांना फुटून निघण्याचा अधिकार सुद्धा स्टालिननी ठेवलेला होता आणि दे वर बोस्टिंग फॉर दॅट. पण प्रत्यक्षात एकही राज्य त्यांच्यातलं फुटून निघालं नाही. पण 90 साली जेव्हा सोव्हिएट रशिया कोलॅप्स झाला तेव्हा कोणीही न सांगता, कोणीही न मागता आपोआप 15 राष्ट्र वेगळी झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते सोव्हिएत संघराज्याचं अपयश होतं. ही सगळी राष्ट्र वेगळी झाली 15च्या 15. याच्यामुळे हा फुटीरपणा आणि तो अधिकार जरी तिकडे दिला गेला असला तरी त्याचा वापर तर प्रत्यक्षात कोणीच केला नाही एका बाजूला. मग आम्हाला मार्क्सिस्टांचं म्हणणंच असं होतं की आम्हाला स्टेट इज अन इन्स्ट्रुमेंट. कशासाठी इन्स्ट्रुमेंट आहे? फॉर द प्रोजेक्ट वी वॉन्ट टू इम्प्लिमेंट. सत्ताधाऱ्यांना जो प्रोजेक्ट राबवायचा आहे, ज्या प्रकारची समाज रचना हवी आहे ती निर्माण करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन हे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा भाग म्हणून आमच्या कॉन्स्टिट्यूशनमुळे आम्ही एक अत्यंत मायटी स्टेट क्रिएट केलेला आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. आपल्या पुढे सुद्धा राष्ट्रांची निर्णयाची प्रारूप होती ना. अमेरिकन संघराज्याचं प्रारूप होतं, रशियनचं होतच होतं, फॅसिस्टांचं होतं. आपण हे प्रारूप आता जे आहे हे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं प्रारूप आहे आणि तेच घटनेमध्ये रिफ्लेक्ट झाले. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की घटनेचा मूलभूत ढाचा जो आहे त्याची मूल्य, त्याची मांडणी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमधून निर्माण झालेली आहे. ते काही कोणाचं वेगळं इनोव्हेशन आहे अशातला भाग नाही. पुढे जी घटना उभी करण्याचा सगळा तपशिलाचा आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे तो घटना समितीनं आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अतिशय व्यवस्थित पार पाडलेला आहे. त्याच्याबद्दल कुठेही वादाला, तपशिलाला, मतभेदाला जागा नाही. पण मूलभूत मूल्ये जी आहेत ती घटना समिती पुढे जवळपास हजर होती असं आपल्याला दिसतं. आपण घटना कोणत्या कारणासाठी पाहतो? जसं सोव्हिएट रशियाबद्दलचा एक दृष्टिकोन मी सांगितलं. इथे दोन गोष्टी होत्या आणि त्याचा चांगला उहापोह आंबेडकरांनी घटना समितीच्या अनेक भाषणांमध्ये केलेला आहे असं मला दिसतं आणि राष्ट्रीय चळवळीतही त्याच्याबद्दलचं एक मतैक्य वरच्या थरातल्या नेत्यांमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. इथला जो समाज आहे त्याचं वास्तव आणि जे राष्ट्र आम्ही निर्माण करू इच्छितोय त्या राष्ट्राचं जे प्रारूप आम्ही स्वीकारले ते प्रारूप आणि इथलं सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था त्या काळातल्या याच्यात महत् अंतर आहे. म्हणजे हे प्रारूप हवेतच राहील अशी शक्यता आहे, इतकं अंतर आहे त्याच्यामध्ये. हे अंतर बुजवण्यासाठी आम्हाला प्रारूपही हवंय आणि प्रारूप हेच आमचं साधनही आहे. म्हणजे इथल्या नागरिकांना मूलभूत हक्क नाहीत ते आम्ही देणार. मूलभूत हक्क हे साध्य पण आहे, दबलेल्या माणसालाही तो हक्क असेल आणि मूलभूत हक्क डावलला जाता कामा नये म्हणून आंदोलन करण्याचा त्यातून येणारा जो अधिकार आहे तिथे मूलभूत हक्क हे आमचं साधनही आहे. म्हणजे एकाच वेळेला या राज्यघटनेकडे त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहायचं झालं तर हे साधनही आहे आणि साध्यही आहे. साध्य याच्यासाठी आहे की हा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे आणि साधन याच्यासाठी आहे की ह्या प्रारूपावर आधारलेली घटना हेच आमचं साधन आहे. त्याच्यामुळे घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन याच्यातून आपल्याकडे ध्वनित झालेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मग घटना कशी हवी आहे
आणि ती प्रातिनिधिक करायची आहे. आपल्याला किती इच्छा असली तरी घटना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं समाजवादी होऊ शकली नाही. आंबेडकरांना हवी होती तशी सगळीच्या सगळी घटना होऊ शकली नाही. याचं कारणच मुळामध्ये इथल्या वैविध्यामध्ये आहे. हा देश जर तुम्हाला एकसंध ठेवायचा असेल, हे सगळं वैविध्य सामावून घेण्याचं असेल, तर सगळ्यांचे प्रतिनिधी घटना समितीत असले पाहिजेत. अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींसारखी माणसं सुद्धा काँग्रेसने घटना समितीमध्ये आणली तेवढ्यासाठी. कारण ही भारतीयांची घटना आहे. भले तिथे ते अल्पमतात राहिले असतील, त्यांना या भूमिका मान्य कराव्या लागल्या असतील काश्मीर पासून सगळ्याच प्रयत्नाच्या, पण हा भारतीयांचं दस्तऐवज आहे, हे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचा भाव. आणि म्हणून हे आमचं साध्यपण आहे आणि साधनपण आहे. याच्यातून जे आम्ही राज्य निर्माण करतोय, जे स्टेट निर्माण करतोय, ते स्टेट ब्रिटन किंवा याच्यासारखं न्यूट्रल असणार नाहीये. न्यूट्रल या अर्थाने तिकडे लोकशाहीचा विकास हा राजाच्या हक्कांना मर्यादा घालण्यात झालेला आहे. राजा रजवाडे यांचे जे हक्क आहेत त्यांना मर्यादा कशी घालता येईल आणि नागरिकांच्या हक्काचा अवकाश कसा वाढवता येईल, हा ब्रिटिश लोकशाहीच्या विकासाचा क्रम बघितला तर त्याच्यामध्ये दिसणार आहे. इथे हक्कच नाहीये. तिथे हक्क द्यायचेच, नुसते द्यायचे नाहीत, तर ते अंमलात आणणारी परिस्थिती पण निर्माण करायची आहे. हक्क अंमलात यायला पाहिजेत अशी परिस्थिती पण असली पाहिजे. आणि इथे या परिस्थितीला आडव्या जाणाऱ्या शक्ती प्राधान्यतः सामाजिक आणि धार्मिक आहे. त्यामुळे इथे धार्मिक रूढी, सामाजिक रूढी याच्यामध्ये हस्तक्षेप केल्याशिवाय मूलभूत हक्क उपभोगण्याच्या पातळीवरचा समाजच निर्माण होणार नाही. म्हणून इथे राष्ट्र निर्मितीसाठी हा मूलभूत हक्कातला किंवा याच्यातला सगळा हस्तक्षेप आवश्यक आहे, ही धारणा घटना समितीनं बाळगलेली आहे. ती राष्ट्रीय चळवळीतनंच आलेली आहे. कारण हिंदू कोड बिलाचा तर मुद्दा लगेचच निर्माण झाला होता 1946-47 दरम्यान. त्याच्या आधीच त्याचं कोडाचा एक ड्राफ्ट तयारही होता. म्हणजे हा न्याय देण्यासाठी आम्हाला धार्मिक रूढीमध्ये हस्तक्षेप करावा लागेल. आणि तो हस्तक्षेप करावा लागेल म्हणून मग धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेमध्ये आलेला नाहीये. कारण त्यावेळेला धर्मनिरपेक्षतेच्या प्रारूपामध्ये एक अमेरिकन प्रारूप महत्वाचं मानलं जायचं, ते सेपरेशन ऑफ वॉल या नावानं फेमस आहे. अमेरिकेत अजूनही गर्भपाताचा कायदा झाला नाही याचं कारण त्या संसदेला धर्मक्षेत्रामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार कुठे आहे. विज्ञान तंत्रज्ञान किती प्रगत झालं तरी अजूनही गर्भपाताचा मुद्दा आणि हक्काचा मुद्दा हा दरवर्षी निवडणुकीच्या वेळेचा विषय आहे, लोकांच्या निदर्शनाचा विषय आहे. अनेक राज्यांनी गे मॅरेजेसना परवानगी दिलेली नाहीये. इथे ते नकोच होतं आम्हाला, म्हणून आम्ही तो शब्द आणला नाही. इंदिरा गांधींनी आणून काय मिळवलं हे त्यांनाच माहिती. कारण 75 साली तो शब्द आल्याच्या नंतर देशाचं सगळं राजकारण धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी जमातवादाच्या अंगाने गेलेलं आपल्याला दिसतं. आणि 90 साली तर जमातवाद हा मध्यवर्ती प्रश्न झाला तर दिसतं राजकारणामध्ये. त्यामुळे तो शब्द नसताना सुद्धा हे हस्तक्षेप आम्ही करणार, कारण इथली राष्ट्र उभारणी अशक्य आहे, इथला समाज एकसंध करणं त्याच्याशिवाय अशक्य आहे. या राष्ट्रीय चळवळीतनं निर्माण झालेलं जे मूल्य आहे ते धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने अधिक प्रभावी पद्धतीनं आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आपण घटनेमध्ये व्यवस्थित स्वीकारलेलं आहे, न उल्लेख करता. हेच समाजवादाचं पण आहे. नेहरू स्वतः समाजवादी होते. सोव्हिएत रशियाला जाऊन आले 27 साली, अत्यंत प्रभावित झाले. पुढे 10 वर्षामध्ये सिडनी वेब आणि त्याच्या बायकोनी लिहिलेल्या लेखनाच्या नंतर सोव्हिएत रशियाची काही वेगळी वस्तुस्थिती समोर यायला लागल्यानंतर नेहरूंचं मत थोड्या अंशी बदललं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा बळी घेऊन किंवा लोकशाहीचा बळी घेऊन विकासाच्या इकडे जायचं नाही त्या पद्धतीनं हा एक निर्णय त्यांचा झाला. पण तो काँग्रेस पक्षाचाही झाला आणि राष्ट्रीय चळवळीचाही झाला. त्यामुळे सामाजिक न्यायाची भूमिका घ्यायची हे जवळपास तिथे पक्क झालेलंच होतं. तो राखीव जागांच्या रूपानं असेल आणि भारतासारख्या देशामध्ये राज्य, स्टेट ऍज अन एजन्सी ऑफ डेव्हलपमेंट हेही त्याच्यामध्ये गृहीत आहे, हे लक्षात घ्या. इतर आज जसं आपण पाहतो की राज्याला कोणत्याही अर्थकारणामध्ये काही अधिकार असू कामा नये. कुठलंही अर्थकारण चालवणे राज्याचं काम नाही, त्याचं काम फक्त नियमनाचं. ही आजची ग्लोबलायझेशनच्या काळाची भूमिका आहे. ही त्या काळाची भूमिका नाही आहे. आणि म्हणून ज्याचा बॉम्बे प्लॅन म्हणून आपण सतत उल्लेख करतो, त्या भांडवलदारांच्या त्या योजनेमध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी असं म्हटलं की भारतात हे भांडवल नसल्यामुळे राज्य संस्थेला पुढाकार घ्यावा लागेल आणि हे भांडवल वगैरे सगळं सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्याव्या लागेल, मग औद्योगिकरणाचा विकासाची चर्चा होऊ शकते. त्याच्याऐवजी नेहरू म्हणाले ठीक आहे, स्टेट विल टेक द लीड. स्टेट हेच इन्स्ट्रुमेंट असेल, हीच एजन्सी असेल आणि म्हणून राज्य संस्थेला विकासाचा
आरंभ करता यावा, स्वतःच्या साधनांची उभारणी करता यावी, म्हणून मग सार्वजनिक हक्कांच्या जागा आणि खाजगी मालकीच्या जागांचं अनुग्रहण करण्याचा अधिकारही त्याच समाजवादाच्या प्रक्रियेमधून त्या काळात आलेले. म्हणजे हे सगळे डिबेट त्यावेळी झालेले आहे. आपण जर त्या नेत्यांचे पत्रव्यवहार आणि डिबेट्स वाचले तर हे सगळे डिबेट झालेले आहेत त्या काळामध्ये. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीतच अशी काही मूल्य निर्माण झाली की ज्याचा दबाव आणि दाब घटना निर्मितीवरही पडला आणि घटना निर्मितीमधल्या आंबेडकरांसारख्या सजग नेतृत्वानं जगभरच्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून इथे नेमकी कोणत्या प्रकारची घटना त्याच्यातले बारीक सारीक तपशील महत्वाचे ठरतील हे त्यांचं कर्तृत्व आहे. हे मान्यच केलं पाहिजे. कारण एक सभासद होते घटना समितीमध्ये मुस्लिम पक्षाचे, ते अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा असं म्हणाले, घटना समितीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, काय या कायद्यात आहे भारतीय, हे सगळं 35च्या कायद्यावर आधारलेलं आहे, उसनवारी आहे. त्याला आंबेडकरांनी दिलेलं एक उत्तर आहे. कोणती नवी गोष्ट जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्याबाबत आधी काय घडलं याचा आढावा घेण्याची नेहमीच एक पद्धत असते आणि त्यातलं जे चांगलं असतं ते घेणं याला उसनवारी म्हणत नाही, त्याला गुणग्राहकता म्हणतात. पण तेवढंच आहे का घटना? नाही, त्याच्या पुढे बऱ्याच गोष्टी आहेत आणखी त्याच्यात बारीक सारीक. म्हणून या घटना निर्मितीचा राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेशी संबंध आहे, एवढंच माझं या अर्थाने म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये हा सगळा जो भाग आहे विकासाचा आणि याच्यात राज्याचा पुढाकार असणं हे तुम्हाला घटना समितीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट दिसतं. पहिल्या 2-3 तत्वांमध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये, राज्य कशा पद्धतीने चालावं त्याची मार्गदर्शक तत्व जी दिलीत घटनेमध्ये त्याच्यात ते आलेले आहे. कारण ज्या गोष्टी आता उदाहरणार्थ समाजवादा शब्द त्यावेळी नाही घातला, काहींचं म्हणणं होतं घालावा. आंबेडकर तर स्टेट सोशलिझमचे आग्रही होते, पण पुन्हा प्रश्न असा आला की आता आपण जे करतो आहोत शेवटी घटना ही कोणत्याही कालखंडातल्या त्या पिढीचा एक दस्तऐवज असतो. तो दस्तऐवज जोपर्यंत पुढच्या पिढ्यांना पुरा पडेल तोपर्यंत पुढच्या पिढ्या तो दस्तऐवज वापरून वाटचाल करतील. ज्या पिढीमध्ये तो कालबाह्य होईल तिथे कदाचित सगळी वेगळी रचना येऊ शकते. हे सगळं डोक्यात ठेवून सोशलिझम हा शब्द त्या काळात घातलेला नाही. हवी कामतांनी असं सुचवलं होतं की ईश्वर साक्ष शपथ घेतो असा शब्द असावा, तेही मान्य झालं नाही. धर्मराज्याचा मुद्दाच नव्हता. म्हणजे सामाजिक हस्तक्षेपाचं सगळं स्वातंत्र्य राज्य संस्थेला देण्याची ही घटना, विकासान्मुख असणारी घटना, कल्याणकारी समाजाच्या दिशेने जाणारी घटना, सामाजिक न्याय, मूलभूत हक्क, संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही या पद्धतीची मार्गदर्शक तत्व असणारी घटना, असं जे घटनेचं प्रारूप आहे ते इथल्या स्वातंत्र्य चळवळीच्या दिशेतनं निर्माण झालेलं आहे. एवढंच मला सांगायचं होतं. मी इथं माझे विवेचन थांबवतो. प्रश्नोत्तराला काही आरंभ करायचा असेल तर करूया. काही मुद्दे सुटले असतील तर ते प्रश्नोत्तराच्या निर्मितीमध्ये आपण प्रश्नोत्तराच्या वेळेला पाहूया. येस सर, नक्की. धन्यवाद सर. 3 प्रश्न आतापर्यंत आपल्याकडे आलेले. पहिला प्रश्न सानिका पाटील यांचा आहे. त्या विचारतायत की हाऊ डज रिजनलिझम हेल्प इन नेशन बिल्डिंग? बट ठीक आहे, मग पहिला प्रश्न असा आहे की प्रादेशिकतेची कशी मदत झालेली आहे राष्ट्र उभारणीमध्ये, राष्ट्र निर्मितीमध्ये? हाऊ डज रिजनलिझम हेल्प्स इन नेशन बिल्डिंग, असा पहिला प्रश्न आहे. हा, तर मग आता तुम्ही थेट झूमवर उत्तर द्याल. हा, राष्ट्रीय चळवळीच्या मध्ये काँग्रेसचं जे सगळं फॉर्मेशन आहे, राष्ट्रीय चळवळीमध्ये निरनिराळ्या प्रदेशामधनं जागृतीची जी जी पातळी होती आणि राष्ट्रसभा जिथे जिथे पोचली तिथले भले इलाइट्स असतील उच्चवर्णीय आणि याच्यातले इंग्रजी शिक्षित आणि याच्यामधले, त्यांची प्रारंभीची कॉन्ट्रीब्युशन तर सरळ सरळ पार्टिसिपेशनची आहे. नंतरच्या काळामधले अनेक लोकनेते हे तिथून निर्माण झाले. जसं आपण सुभाषचंद्र बोसांचं उदाहरण घेतो तिकडे, किंवा महाराष्ट्रात बरीच उदाहरणं आहेत निर्णय राजकीय प्रवाहांच्यातनं. त्यामुळे प्रादेशिक भावना, तर त्याचा एक मोठा आविष्कार बंगालच्या फाळणीमध्ये आपल्याला दिसतो.
की जिथे ती फाळणी कृत्रिम होती आणि बंगाली लोकांचं ऐक्य भंग पावावं म्हणूनच ती फाळणी झालेली आहे, इंग्रजांचा त्याच्या मागे कुटील भाग आहे, अशा तऱ्हेची भावना त्या प्रदेशामध्ये निर्माण झाली. पण ती निर्माण होत असताना बंगाली म्हणून भारतीयांपेक्षा काहीतरी वेगळी स्वतंत्र अस्मिता आहे असं परिणामतः आपल्याला दिसत नाही. त्याच्यामधून नवीन नेतृत्व आलं, राष्ट्रसभेचा विस्तारच झाला आणि त्या विस्तारांमधनं बंगालचं राजकारण सगळं आकाराला आलं आणि त्याचा फायदा हा राष्ट्रसभेच्या राजकारणाला शेवटी झाल्याचं आपल्याला दिसतं. तर विविध प्रदेशांमधनं म्हणजे भाषावार प्रांतरचना झाल्याच्या नंतर, म्हणजे ती प्रांतरचना आपण 56 नंतर पाहिली, पण ती म्हणत नाही मी, गांधींनी काँग्रेसच्या घटनेची जी रचना केलेली होती त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की प्रत्येक राष्ट्रसभेचं सर्क्युलर हे प्रादेशिक भाषेमध्ये जायला लागलं आणि त्या प्रादेशिक भाषेमध्ये येणारी आवाहनं, पत्रकं ही त्या भाषेतल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचू लागली. वर्तमानपत्रांचाही त्याच्यात रोल आहे आणि त्यामुळे त्या प्रदेशांना सुद्धा आपण भारताचा एक अविभाज्य घटक आहोत, भाग आहोत याची जाणीव झाली आणि त्याच्यातून राष्ट्रीय जाणीवेच्या मुद्द्यांना आणि राष्ट्र जागृतीच्या सगळ्या प्रयत्नांना राष्ट्रसभेच्या मोठ्या प्रमाणावर सहाय्य झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे ज्या अर्थाने आज आपण प्रादेशिक वाद हा शब्द वापरतो, ज्याच्यामध्ये एक प्रकारची कुरघोडी ग्रहित आहे दुसऱ्या प्रांतावरची वगैरे, असा मुद्दा त्यावेळच्या राष्ट्रीय चळवळीच्या या प्रारूपामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे बंगालची फाळणी असेल, अन्य प्रांतांमध्ये झालेली आंदोलनं असतील, निरनिराळ्या प्रांतांनी अत्यंत मनपूर्वक सहकार्य राष्ट्रीय चळवळीला दिलं, त्यांचं राजकारण शाबूत राखून. पक्षांतर्गत राजकारण नेहमीच चालतं, त्याही काळात राहत होतं, आजही चालू आहे, पण त्याचा राष्ट्रीय चळवळीच्या याच्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही आपल्याला. उलट ते उपकारकच झाले असं आपल्याला म्हणता येईल. ओके, धन्यवाद सर. दुसरा प्रश्न ऐकू येतोय आता माझा आवाज तुम्हाला? सर माझा आवाज ऐकू येतोय? पुढचा प्रश्न. ओके, हा, पुढचा प्रश्न असा आहे सर, फोनवर सांगितला तरी चालेल मला प्रश्न. फोन करू का तुम्हाला मग? प्रश्न फोनवर सांगितला तरी चालेल. ओके सर, ओके. विवेक किंवा भारत, हो सर, प्रश्न सांगा, मला काय हरकत. हो, फोन करतोय तुम्हाला. हा सर, एक प्रश्न असा आहे, भाऊ गावंडे यांनी विचारलाय की 1835 पूर्वी भारतीयत्व, स्वातंत्र्य, राष्ट्रवाद हे प्रवाह फारसे दिसत नाहीत आणि त्यांचा जन्म हा 1820 ते 1860 पर्यंत झाला. त्यांच्या विचारातच या संकल्पना दिसतात. याचा अर्थ इंग्रजी शिक्षणामुळे जगातील त्या काळच्या नवीन विचार प्रवाहांची ओळख झाली. विशेषतः मिल, स्पेन्सर, कांट, हेगेल, बेंथॉम वगैरेंच्या विचारांचा प्रभाव दिसतो. म्हणजे या प्रवाहात मेकॉलेने इंग्रजी शिक्षण सुरू केले, त्याला श्रेय जाते असं वाटतं का? उद्देश जरी असला तरी नेहरूंनी एका ठिकाणी असं म्हटलं त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये, मला वाटतं ते आहे, की अनइंटेंडेड गुड नावाचा एक प्रकार असतो माणसांच्या आयुष्यामध्ये, तसा राष्ट्राच्या आयुष्यामध्ये. म्हणजे चांगलं करण्याच्या हेतूनी तुम्ही करता असं नाही, पण त्याचा परिणाम नकळत का होईना चांगला होतो, या अर्थाने अनइंटेंडेड गुड असा एक शब्द प्रयोग नेहरूंनी त्या काळामध्ये वापरलेला होता. तर हे मेकॉलेचं जे सगळं करणं आहे, त्याला जे हवं होतं ते काय हवं होतं, की इथे एक असा वर्ग पाहिजे की जो इंग्रजी भाषा बोलेल, हे करेल आणि त्याच्यामधूनच तो सगळा व्यवहार करेल. हळूहळू इंग्रजांची एक प्रतिकृती तयार होईल आणि मग तो स्वातंत्र्य मागितलं तर त्याला द्यायला हरकत नाही. कारण तिकडे जे एक इव्हॅन्जेलिकल स्कूल होतं इंग्लंडमध्ये त्या काळात, की जे असं मानत होतं की भारतीयांची उन्नती करणं किंवा तत्सम मागासलेल्या राष्ट्रांना त्यांचं उन्नयन करणं हे व्हाईट मॅन्स बर्डन आहे, हे गोऱ्या लोकांच्या वरचं ओझं आहे आणि ते आपण या माध्यमातून पार पाडलं पाहिजे, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. पण त्याचा परिणाम नकळत का होईना त्यांना अपेक्षित झाला नाही झाला तरी सुद्धा भारतीयांच्या दृष्टीनं एका नव्या राष्ट्राची संकल्पना, निर्मिती आणि स्वातंत्र्याचा एक जाणीव होणं या अंगाने झाला. या पद्धतीचं त्याला श्रेय आहे. त्यांनी श्रेयासाठी केलं असं माझं म्हणणं नाही. त्याचा जो खलित आहे, मला वाटतं 10 जुलै 1835 ते भाषण आहे त्याचं फेमस त्यावेळचं. पण आता एक संदर्भ म्हणून सांगतो की त्या भाषणाबद्दल सुद्धा पुष्कळ वाद आहेत. म्हणजे ते भाषण मेकॉलेचं आहे की नाही इथपासून वादविवाद आहे. त्या वादविवादात आता जात नाही. आपण मेकॉलेचं आहे हे गृहीत धरून मी ते बोलतो.
पण असा क्लास त्यांना हवा होता. याचं दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आरसी मुजुमदारांनी पीपल अँड कल्चर ऑफ इंडिया म्हणून एक 10 व्हॉल्युम्स भारतीय विद्याभवन मार्फत प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या एका व्हॉल्युम मध्ये भूनाथ मुखर्जी म्हणून असं एक नाव आहे माणसाचं एका, त्यांचे काही पत्रव्यवहाराचे संदर्भ आहेत. आणि त्यांनी त्या काळात असं लिहिलंय की आम्ही स्वप्न सुद्धा इंग्रजीत पाहत असू. इंग्रजी इतकं हाडीमाशी खेळलं होतं आमच्या की इव्हन वी ड्रीम्ड इन इंग्लिश, असं त्यांनी त्या माणसाने त्याच्यात म्हटलंय. तुम्ही जर ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतरचा लगेचचा काळ पाहिला तर इथल्या उच्चवर्णीयांनी बंगालमधल्या भद्र समाजातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजी पटापटा शिकले आणि निर्णय जागा पळकावल्या. पुढे सरसय्यद अहमद खानांच्या ह्याच्यात तो मुद्दा आहे. याचा एक अर्थ असा झाला की भारतीय जरी पारतंत्र्यात गेले तरी त्यांच्या सगळ्या क्षमतांचा पराभव झाला नव्हता. पराभव झाला होता भारताचा तो लष्करी अंगाने झालेला होता. आणि आता लष्कराच्या अंगाने विजय मिळवता येणार नाही हे एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर मग हे ज्याला पॉलिटिक्स ऑफ निगोशिएशन्स, त्याच्यामधील संघर्ष, पुन्हा धरणं, पुन्हा मागण्या, अशा प्रकारचा सगळा प्रवास जो आपण केला त्याच्यामध्ये मेकॉलेचं शिक्षण देण्याची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेचा निश्चितच वाटा आहे. त्याला अपेक्षित असलेलं फळ ते कदाचित नसेल, म्हणून नेहरू म्हणतात तसं दॅट वॉज अन अनइंटेंडेड गुड, या अर्थाने मी त्याच्याकडे पाहतो आणि त्या अर्थाने ते सहाय्यभूत झालेलं आहे. इथे दुसरा एक आंतरविरोध नोंदवला पाहिजे याचा विचार करताना. तो माझ्या विवेचनामध्ये आला नाही कारण तो त्या ओघाचा भाग नव्हता. गांधी पूर्व जे सगळं नेतृत्व आहे आणि अगदी नेहरूंचं नेतृत्व सुद्धा, ते इंग्रजी शिक्षण, तिकडच्या कल्पना, राजकीय कल्पना वगैरे या सगळ्या धरून पुढे जाण्याच्या दिशा आणि प्रवास आपण स्वीकारलेला होता. गांधी हे पहिले असे त्यांना भेटले की मला स्वातंत्र्य हवं आहे, पण त्याच्यासाठी मी इंग्रजांची प्रतिकृती होणार नाही. स्वातंत्र्याला पात्र होणं म्हणजे इंग्रजांसारखं होणं नाही, ते गांधींनी मुळात नाकारलेलं होतं. मग त्यामुळे त्यांचे बाकीचे जे कन्सर्न राजकीय स्वातंत्र्य सोडूनचे, शिक्षणाबद्दलचे असतील, अर्थकारणाबद्दलचे असतील, धर्मकारणाबद्दलचे असतील, ते बेसिकली या नेत्यांच्या पेक्षा वेगळे झालेले ते लक्षात घ्या. गांधींनी धर्मकारण, गांधींची धर्मविषयक दृष्टी, सर्वधर्म समभावाची, ती या सेक्युलरिझमशी त्या अर्थाने मेळ खाणारी नाही. गांधींची शिक्षण प्रणालीची कल्पना, अर्थरचनेची संकल्पना ही या मध्यवर्ती प्रवाहाची त्या अर्थाने मेळ खाणारी नाही. त्याचं कारण इंग्रज स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांसारखं होणं हे मला मान्य नाही. हे तुमच्यासारखं न होता सुद्धा मी स्वातंत्र्य मिळवू शकतो माझं सत्व राखून, ही त्यांची भूमिका होती. आधीच्या ज्या पिढ्या आहेत त्या सगळ्या इंग्रजी शिक्षणाने भारावलेल्या होत्या. इंग्लंडचा इतिहास त्यांना कळला होता, जगाचा इतिहास कळला होता, विज्ञानाचं महत्व त्यांना एका अंगाने कळलेलं होतं. त्यामुळे ते सगळं घेऊन पुढे जायचं आहे ही त्यांची जवळजवळ भूमिका पक्की झालेली होती. त्या अर्थाने मेघालय यशस्वी झाला असं म्हटलं पाहिजे. ओके सर, एक प्रश्न आहे आणखी, तो मी विचारतो तुम्हाला. सर, ऋषिकेश इनामदार यांनी एक प्रश्न विचारला की राष्ट्रवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्यावर का घाला घातला जातो? राष्ट्रवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचं सहअस्तित्व शक्य आहे का? राष्ट्रवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचं सहअस्तित्व 100% शक्य आहे, पण त्याची पायाभूत अट अशी आहे की तुम्ही राष्ट्रवादाविषयी कोणती धारणा बाळगता. हा मुळातला प्रश्न आहे, जो टागोरांनी उपस्थित केलेला होता. त्या अर्थाने राष्ट्रवाद हे म्हटलं तर ॲज अन आयडिओलॉजी ती पोकळ गोष्ट असते. त्याच्यात ज्या प्रकारचं राजकीय तत्वज्ञान तुम्ही भराल त्या पद्धतीचा राष्ट्रवाद तुम्हाला उभा करता येतो. आणि ज्या प्रकारची आयडिओलॉजी तुम्ही त्याच्यामध्ये भरता त्या पोकळ संकल्पनेमध्ये, तिला जर पायाभूत मूल्यांचा आधार नसेल, मानवी मूल्यांचा, तर ती मग फरफटत जाऊ शकते. ज्याचं उदाहरण आपण जर्मनी आणि इटालीमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे माणसाचं जीवित ही अत्यंत अनमोल गोष्ट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मानवी जीवित संपवणं किंवा माणसाला मारणं हे योग्य नाही. राजसत्तेने त्याच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे. ही आधुनिक राज्य व्यवस्थेवरची जी जबाबदारी आहे
तीच मुळामध्ये त्यांनी नाकारली, हिटलरनी काय आणि यांनी काय. स्टेट हॅज राईट टू किल द पर्सन ऑर टू किल द सिटीजन. इथपर्यंत मुसोलिनी आणि हिटलरच्या भूमिका स्पष्टपणे गेलेल्या आहे की राज्याला माणसं मारण्याचा अधिकार आहे. म्हणजे राज्याकडे दमनाची यंत्रणा असते ही गोष्ट खरी आहे, पण ती दमनाची यंत्रणा प्रासंगिक वापरायची असते याचा विवेक त्यांचा सुटला. आणि ही सगळी यंत्रणा आम्हाला आमच्या उद्दिष्टासाठी जे राष्ट्र निर्माण करायचंय त्याच्यासाठी वापरायची, तिथे साध्य साधनाचा संबंध त्यांच्याकडे नव्हता. त्याच्यामुळे फॅसिझमच्या पद्धतीचे राष्ट्र तिकडे निर्माण झालं. आणखीन वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्र निर्माण झाली, किंवा हुकुमशाही खाली असणारी राष्ट्र किंवा हुकुमशाही सदृश अशा अधिकारशाही खाली असणाऱ्या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा राष्ट्रवाद पसरवण्यात हे येतं. आणि मग राष्ट्राला तुम्ही एकदा तुमच्या मनोविश्वामध्ये, भावविश्वामध्ये आणि प्रत्यक्ष व्यावहारिक विश्वामध्ये सर्वोच्च असं स्थान दिलं की त्याच्या पुढे सगळं व्यक्तिगत जीवन हे दुय्यम ठरतं किंवा साधनीभूत ठरतं. जे पर्सन बिकम्स अन इन्स्ट्रुमेंट ऑफ नेशन स्टेट किंवा नेशन. ही सगळी फॅसिझमची भूमिका आहे. आणि जिथे जिथे फॅसिझम प्रभावी झाला किंवा फॅसिस्ट शक्तींना पूरक असणाऱ्या अशा शक्तींचं राज्य जिथे जिथे निर्माण झालं तिथे व्यक्तीला दुय्यम मानण्याचा एक प्रघात निर्माण झालेला आहे. आणि ही भूमिका नुसती फॅसिझमची नाही आहे, तर ही एका अर्थाने पारंपरिक राष्ट्रवादाची भूमिका आहे. म्हणजे ट्रॅडिशनल नॅशनलिझम मध्ये राष्ट्रवादाची उभारणी ही प्रखर शत्रुत्वाच्या अस्तित्वावरच अवलंबून असते. आणि कोणाबद्दल तरी म्हणजे कुठला गट, समाज, वंश, राष्ट्र यांच्याबद्दल एक प्रखर द्वेषाची भावना बाळगल्याखेरीज ती निर्माण करणं, बाळगणं, तिचा विस्तार करणं आणि हा वंश किंवा हा गट किंवा हे राष्ट्र संपवणं हे आपल्या जीवित कार्याचं उद्दिष्ट बनवणं, या पातळीवर राष्ट्रवाद भावनात्मक अंगाने जेव्हा पसरवला जातो तेव्हा त्याचं माणसांच्या असलेलं नातं तुटतं. आणि म्हणून टागोर बंगालच्या स्वदेशीनंतर असं म्हणाले होते की मला माझा राष्ट्रवाद जो आहे तो कसा पाहिजे, जो अल्टिमेटली एका युनिव्हर्सल ह्युमॅनिझम मध्ये विसर्जित होईल अशा प्रकारचा राष्ट्रवाद हवा. वैश्विक मानवतावादामध्ये ज्याचं विसर्जन करणं शक्य आहे असा राष्ट्रवाद हवा. आधुनिक राष्ट्रवाद किंवा पारंपरिक राष्ट्रवाद जो आहे, ज्या पद्धतीचं विवेचन मी केलं त्याच्यामध्ये ही भूमिका नाही. त्याच्यामध्ये राष्ट्र हे चिरंतन राहणारी घडामोडी असं समजून चालतात जरी ती नसली तरी. आणि म्हणून नवा राष्ट्रवाद असला तर तो कसा असला पाहिजे. राष्ट्रवाद ही इतिहासाच्या एका टप्प्यावर राष्ट्र नावाची एक रचना निर्माण झाली, त्यांनी काही अंशी विधायक कामगिरी बजावली. राष्ट्रवादाला एक सर्जनशील अंग मागास देशांच्या विकासामध्ये नक्कीच आहे, पण ते सर्जनशील अंग विकासाच्या अंगाने आहे, माणसं मारण्याचं तत्वज्ञान निर्माण करण्याच्या अंगाने नाही. या अर्थानं ते सर्जनशील तत्वज्ञान असू शकतं, प्रेरणा देणारं तत्वज्ञान असू शकतं. फक्त त्या प्रेरणेच्या पाठीमागे पायाभूत मानवी मूल्य असली पाहिजे. आणि भारतीय राष्ट्रवादाचं हे वेगळेपण आहे की या पायाभूत मानवी मूल्यांवर तो उभा आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शांतता, बंधुभावाचा पुरस्कार करतो, युद्धाचा पुरस्कार करत नाही. लक्षात घ्या, साम्राज्यवादाचे चटके सोसलेले आहेत, साम्राज्यवादाचे हाल सोसलेले आहेत, त्यामुळे साम्राज्यवादाच्या विरोधात तो कायम उभा आहे. शोषणाचे चटके सोसलेले आहेत, त्यामुळे तो शोषणाच्या विरोधात उभा आहे. आणि या देशातल्या लोकांना आधुनिक मानवी मूल्यांचा परिचय व्हावा म्हणून त्यांच्या विकासाची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि सामाजिक न्याय ही दोन महत्वाची साधनं आहेत. त्याच्यामुळे त्या साधनांची प्राप्ती त्यांना व्हायला पाहिजे, म्हणून सगळा एक प्रपंच राष्ट्रवादाच्या घटनेच्या अंगाने आपण केलेला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवाद हा सत्तास्थानी असणारी व्यक्ती फॅसिझम किंवा तत्स्वरूपाच्या विचाराची जर असेल तर ती राष्ट्राच्या दिशेने वळवू शकते. आणि म्हणून राष्ट्र ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, बाकी सगळं दुय्यम आहे असं मानणारा फॅसिझम हा एका टप्प्यावर निर्माण झाला. थोडस माझ्या कम्युनिस्ट मित्रांना कदाचित वाईट वाटेल, पण एका अंगाने स्टालिनच्या राजवटीमध्ये सुद्धा सर्वंकष हुकुमशाहीचा भाग म्हणून आणि राष्ट्र अधिकाधिक विकसित होण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यामध्ये नागरिकांचे हाल झाले तरी चालतील आणि क्रांतीचे शत्रू मारले गेले पाहिजे या प्रकारच्या भूमिका सुद्धा घेतल्या गेलेल्या आपण स्टालिनच्या इतिहासामध्ये पाहतो. त्यामुळे अभि शहा नावाच्या एका आपल्याकडच्या
आधुनिकतावादी विचारवंतांनी असं विधान केलं होतं की कम्युनिझम आणि फॅसिझम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तत्वज्ञानाचा फरक जर सोडला त्यातला तर. म्हणजे कोणी समूहाच्या नावे, समूहाच्या कल्याणाच्या नावे माणसांना मारेल, तर कोणी वंशाच्या, धर्माच्या किंवा विशिष्ट वंश सर्वश्रेष्ठ करण्याच्या निमित्ताने माणसांना मारेल. माणसांना मारणं हे राष्ट्रवादाचं काम नाही. म्हणून ही रचना भविष्यात अशीच राहील असं नाही. उद्या भविष्यात मानव कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या रचनांचा प्रस्ताव पुढे आला तर भारताचं हित लक्षात घेऊन त्या रचनेमध्ये सामील होण्याची मानसिकता असणं ही नव्या राष्ट्रवादाची गरज आहे. तिथे आपण पारंपरिक राष्ट्रवादापेक्षा वेगळी भूमिका घेतली पाहिजे. पण ही शेवटी इतिहासाच्या टप्प्यावर निर्माण झालेली घडामोड आहे, तुमच्या माझ्या नियंत्रणातली नाही. उद्या आणखीन काय, आता उदाहरणार्थ आजचं जर घेतलं तुम्ही तर ग्लोबलायझेशन मध्ये आपण गॅटच्या अग्रीमेंटवर सही केली. आपण असं मानतो की आपलं राष्ट्र सार्वभौम आहे, सर्व निर्णय घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत, संसद स्वतंत्र आणि सार्वभौम आहे. पण गॅट कराराच्या मध्ये जी राष्ट्र आहेत त्यांच्याशी कसं डील करावं, पेटंट्स कसे करावेत, याच्याबद्दलचं करार करण्याचं स्वातंत्र्य आपलं संपलेलं आहे. त्या अर्थानं संसदेचं तेवढ्या बाबतीतलं सार्वभौमत्व आपण स्वेच्छेनं संपवलेलं आहे. म्हणून स्वातंत्र्य संकल्पनेबद्दल नेहमी एक वाक्य सांगितलं जातं, ते महत्वाचं लक्षात ठेवा की माणसं स्वतंत्र नसणं ही एक अवस्था असू शकते, पण माणसं स्वतंत्र असणं ही कायमची अवस्था असली पाहिजे. ती कायमची यासाठी असली पाहिजे की अनेक हितसंबंधी तत्वज्ञान भूलभुलैया निर्माण करून माणसाला स्वातंत्र्याच्या आधारे स्वेच्छेनं गुलाम होण्याचा निर्णय घ्यायला लावतात. ग्लोबलायझेशन हे त्या प्रकारचे एक सूत्र आहे. म्हणून माणूस सक्तीनं गुलाम करता येतो, सक्तीनं स्वतंत्र करता येत नाही असं जे म्हटलं जातं याच्यात आहे. मला वाटते स्वातंत्र्याचं मूल्य हा राष्ट्रवादाचा आधार असला पाहिजे आणि म्हणून व्यक्तीच्या मूल्यांचा आदर करणारा, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारा, तिचे हक्क, न्याय याच्यावर उभा असलेला जो राष्ट्रवाद आहे तिथे व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद यांचं सहअस्तित्व शक्य आहे. धन्यवाद सर. हा सर, दोन लघु प्रश्न आहेत ते एकत्र विचारतो. पहिला प्रश्न असा आहे की आताची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्यातील भेद आणि साम्य नक्की काय आहेत? आणि दुसरा प्रश्न असा आहे की भाषावार प्रांतरचनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता, त्याची नेमकी कारणं काय आहेत? आणि आता सध्या एका भाषिक राज्याचे 2 घटक राज्य व्हावीत अशी मागणी केली जाते, तर मग ही एकूणच भाषावार प्रांतरचनेची मागणी आता प्रस्तुत वाटते का? राष्ट्रवाद करणारे आहेत, दिशाभूल करणारे आहेत. कारण वाङ्मयांमध्ये या शब्दांचा वापर कसा कसा झालाय बघणं जर बघितलं तर ते मजूर जे परवा आपापल्या भागामध्ये गेले, कुणी असं म्हणाला मैं मेरे गाव चलावू, कुणी असं म्हणाला मैं मेरे देश में चलावू. दुनिया आहे, मी माझ्या प्रांतात परत चाललोय, राज्यात परत चाललोय असं म्हणण्याच्या ऐवजी मी माझ्या गावाकडे तरी चाललोय असं तरी माणसं म्हणतील, किंवा मी माझ्या मुल्क में चलावू, मेरे देश में मैं जा रहा हूं. त्यामुळे ते जे शब्द आहेत त्याचा समाज जीवनात आणि लोकमानसात असलेला अर्थ आणि राष्ट्र या कल्पनेनं सूचित होणारा सगळा अर्थ हे मला असं वाटतं मुळातच भिन्न आहे. त्यामुळे देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकच आहे असं मानणारा जो प्रवाह आहे त्याला कुठल्याही शब्दाच्या आधारे आपलं प्रभुत्व आणि सार्वभौमत्व निर्माण करायचं आहे आणि राष्ट्रापुढे सगळ्यांना दुय्यम ठरवायचं आहे. त्याच्यामुळे त्या प्रश्नात मला या अंगाने रस नाही की देशभक्ती वगैरे जे काही असेल ते असू द्या, त्याचा आशय काय हा आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. आता आजच्या काळामध्ये राष्ट्रवादाचा आशय हा माझं तर म्हणणं घटनेच्या पायाभूत मूल्यांवरच आधारलेला असला पाहिजे, तो वडच आहे. पण शेवटी प्रश्न असा असतो की मूल्यांवर आधारलेलं असणं वेगळं आणि प्रत्यक्ष लोकव्यवहारामध्ये नागरिकांना त्या मूल्यांचा प्रत्यय येणं वेगळं. आज फारकत कुठे झाली असेल तर त्या मूल्यांचा प्रत्यय येत नाही. याचा अर्थ पूर्वी फार येत होता का? फार येत नव्हता, पण त्याच्यासाठी भांडायच्या जागा होत्या, स्पेसेस होत्या. आज तो प्रत्यय मला येत नसेल तर मी राष्ट्रवादी असण्याला अर्थ काय, असा प्रश्न आपल्याला सहजपणे विचारता येईल. म्हणून आजच्या काळामध्ये राष्ट्रवाद हे दमन यंत्रणेचं एक हत्यार आहे
असं जर त्याचं स्वरूप दिवसेंदिवस दृढोच्चर व्हायला लागलं, जसं अमेरिकेमध्ये आता त्यांनी विसाच नाकारला, जे राष्ट्र स्थलांतरातून निर्माण झाले त्यांच्यावर ही पाळी आली. कदाचित निरनिराळ्या देशांमध्ये ही भूमिका घेतली पण जाईल. देशामध्ये राष्ट्रवादाचं एक आता सरकारी वर्षन उपलब्ध झालेलं आहे की सरकारच्या धोरणांना विरोध किंवा त्या भूमिकांना विरोध त्यांच्या, म्हणजे मग राष्ट्रवादी तुम्ही नाही. हा या काळातला एक मोठा राष्ट्रवादापुढचा आव्हानाचा भाग राहील असं मला वाटतं. आणि त्याला उत्तर विवेकावर आधारलेली पायाभूत मूल्य घेऊन उभं राहणं आणि विवेकाच्या आधारे शांततेच्या मार्गानं पुढे जाणं, हेच त्याला उत्तर असं वाटतं. देशभक्ती वगैरे या भूलभुलैयामध्ये आपण फसू नये असं मला वाटतं. फसगत कुठे होती तुम्हाला मी सांगतो. एक बंगालचं उदाहरण घ्या तुम्ही. बंकिमचंद्र चटर्जींची आनंदमठ कादंबरी ही आपण सगळ्यात प्रतीक मानली जाते आपल्याकडे धार्मिक हिंदू राष्ट्रवादाचं, किंवा या अंगाने ते लोक त्याचा होतो का. ते मोठे ऑथर होते, त्याच्याबद्दल काही वाद नाही. राष्ट्रवादी ऑथर, राष्ट्रवाद आणि साहित्याचा अनुबंध सांगताना बंकिमचंद्रांचा उल्लेख नेहमी होतो. परवा माझ्या वाचनात एक असं पुस्तक आहे की त्यांनी असं म्हणलं होतं, बंकिमचंद्र ती कादंबरी ती गेल्या 1894ला, त्याच्या आधी 12 वर्ष म्हणजे 1882च्या आसपास ती कादंबरी आली. पुढच्या 12 वर्षात तिच्या बऱ्याच आवृत्त्या आल्या, प्रत्येक आवृत्तीचं वर्ष वेगळं आहे, शेवट वेगळा आहे, असं त्या लेखकाचा दावा आहे. आणि तो असं म्हणला की शेवटी त्या कादंबरीमध्ये इंग्रज आणि मुसलमान हे दोन कॅटेगरी उभ्या केल्या गेल्या, आणि त्यातले मुसलमान गेले पाहिजे, ते मारले पाहिजेत, यासाठी नायक तयार केला गेला किंवा भावना तयार केल्या गेल्या. आणि ते गेल्यानंतर जेव्हा प्रश्न विचारला की आता इंग्रजांना मारायचं की नाही, ते पण गेले पाहिजे, ते मारून आले, तिचे उत्तर असं मिळालं इंग्रजांना मारायचं नाही, कारण ते असल्यामुळेच राज्य कारभार नीट करतील, आणि त्यांनी राज्य कारभार नीट केला तर आपल्या कार्याला अवसर मिळेल. आता हे जर बंकिमचंद्रासारख्या राष्ट्रवाद्याचं म्हणणं कादंबरीतल्या शेवटाचं असेल, की कादंबरीत एवढं उडं झालं आहे, तर याचा अर्थ बंगालने आपल्याला या प्रकारच्या साहित्याने, बंगालनी म्हणण्यापेक्षा इतकं प्रातिनिधिक बोलायला नको आपण, की त्यांनी भक्तीला, राष्ट्रवादाला भक्ती आणि धर्माच्या पातळीवर नेऊन ठेवलं. म्हणजे भक्ती आणि धर्माच्या पातळीवर राष्ट्रवाद गेला की मग तो फॅसिझमकडे झुकेल, यात काहीच विशेष नाही. म्हणून देशभक्ती, धर्मभक्ती, देवदेश आणि धर्मासाठी वगैरे हे जी सगळे काव्यगत आहे, राष्ट्रवाद जगाच्या इतिहासाच्या टप्प्यावर आला, उद्या इतिहासाच्या टप्प्यावर त्याची गरज नसेल तर कदाचित देश हितासाठी त्याच्या वेळच्या राज्यकर्त्यांनी तो सोडून देण्याचा निर्णय घेतला तर तो मान्य करावा लागेल, कारण ती सतत चालत राहणारी घडामोड आहे, ती स्टँडस्टिल अशी घडामोड नाही. दुसरा प्रश्न आंबेडकरांच्या संदर्भातला भाषावर तंत्रज्ञानीला होता. आंबेडकरांच्या सगळ्या राजकारणात मला एक सूत्र असं दिसतं, आधीच्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आणि नंतर, की दलितांचं हित हा त्यांचा, म्हणजे मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातींच्या हिताचा प्रश्न आणि सत्तेतला सहभाग हा त्यांच्या चिंतनातला सतत कळीचा प्रश्न आहे. नागरी समाज वगैरे याच्यावर पुष्कळ त्यांनी लिहिले आणि ते खूप मौलिक आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण ज्याला एम्फसिस पॉइंट म्हणू आपण तो कदाचित या अंगाने जास्त आहे. त्यामुळे त्याला असं सतत वाटत होतं की असा मोठा प्रांत निर्माण झाला महाराष्ट्रासारखा, तर कदाचित दलितांची लोकसंख्येचं जे विभाजन ज्या ज्या पद्धतीनं राज्यामध्ये होईल त्याच्यामुळे ते कायम मायनॉरिटीमध्ये राहतील आणि त्यांचा आवाज दडपला जाण्याची भीती मोठ्या जातींकडनं त्यांना वाटत होती. ही वस्तुस्थिती. हे सगळी चर्चा झाल्यानंतर त्यांनी अंतिमतः मान्यता दिली आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आला. पण म्हणून त्याच वेळेला त्यांनी एका भाषेची 2 राज्य असली म्हणून ते बिघडत, एक राज्य एक भाषा असं करण्याऐवजी एक भाषा एक राज्य असं करता येतं ना. आणि मग खरा प्रश्न आहे तो लोकसंख्येच्या विभागणीचा आहे, आणि त्याच्यामध्ये हे दडपल्या गेलेल्या जाती जमातींचे जे लोक आहेत यांच्या ह्याचं संतुलन राहणं आणि त्यांच्या बाकी सगळ्या हक्कांवर, सत्तेतल्या सहभागावर कुठे परिणाम होणार नाही या दृष्टीनं पाहणं. पण त्यावेळच्या भाषावार प्रांतरचनेच्या मागची मुख्य भूमिका काय होती की भाषिक राज्य जर निर्माण झाली तर त्या भाषेमधून राज्य व्यवहार होईल, आणि तो राज्य व्यवहार आणि लोकव्यवहाराची भाषा एकच असल्यामुळे लोकांना राज्य व्यवहाराच्या कामकाजामध्ये, प्रक्रियेमध्ये भाग घेणं सोपं जाईल, अभिव्यक्ती सोपी होईल,
आणि राजकारण त्या अंगाने स्पर्धाशील झालेलं आपण पाहतो. नाहीतर हेच बाबासाहेबांच्या पुढे 36 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची जेव्हा निवडणूक आली 1937ला, त्यावेळेला एक मोठा प्रश्न आला होता त्यांच्या पुढे. कारण 37च्या मुंबई प्रांताला जी निवडणूक लागली त्याच्यामध्ये त्यावेळेच्या मुंबई प्रांतामध्ये तेलुगू भाषिक लोक होते, तमिळ भाषिक होते, त्याच्यानंतर गुजराती होते, मराठी होते. परिषदेत किंवा त्या विधानसभेमध्ये जाणारा जो माणूस असेल त्याला कोणती भाषा यायला पाहिजे. आणि इंग्रजांच्या काळातला असल्यामुळे तिथे कामकाजाची भाषा इंग्रजी आहे. म्हणून बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची, शेड्यूल कास्ट नाही त्यावेळेचा स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टीचा प्रयोग करताना निवडणुकीत मी कोणाला तिकीट देईन याचा एक निकष इंग्रजी येणं आणि पदवीधर असण्यास लावलेला आहे. कारण शेवटी ज्या भाषेत कामकाज चालणार आहे त्या भाषेचा तुमचा परिचय नसेल तर तुमचं प्रतिनिधित्व प्रभावी किंवा परिणामकारक होऊ शकत नाही, ही त्यांची धारणा आहे. आणि त्याच्यामुळेच हे प्रभावी प्रतिनिधित्व होण्यासाठी आणि राज्यकारभार आणि नागरिक यांची भाषा एकसंध असण्यासाठी आपण भाषावार प्रांत रचनेची मागणी केली. तर ती करत असताना त्याच्या वेळेचे जे अर्थकारण आहे त्याची मॉडेल्स मांडली गेली. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहिलं तर संयुक्त महाराष्ट्र समितीनं फाजल अली कमिशनला द्यायचं जे शेवटचं निवेदन तयार केलेलं होतं, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या वायबल होईल का, ते निवेदन धनंजयराव गाडगे यांनी तयार केलं होतं आणि ते दाखवून दिलं होतं. आता तशाच पद्धतीचं एक निवेदन श्रीनिवास खांदेवाल्यांनी विदर्भाच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे. मी त्यांना गमतीने विदर्भाचे गाडगे असं म्हणतो, धनंजयराव गाडगे. कारण तंतोतंत तशी मांडणी आहे की हे आमचे उद्योगधंदे, हे उत्पन्नाची साधनं, ही वितरणाची साधनं, एवढा खर्च येईल, एवढं उत्पन्न येईल, एवढं राहील, इतक्या वर्षामध्ये आम्ही सेल्फ रिलायन्सच्या पद्धतीने जाऊ. तर आता जो नव्या राज्यांचा आग्रह भाषावार प्रांत रचनेतनं फुटून निघण्याचा आहे तो मुख्य विकासाशी संबंधित हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ज्या भागांचा विकास झालेला नाही आणि ज्या ज्या भागातली संसाधनं राज्यातल्या त्याच राज्यातल्या इतर भागांसाठी वापरली गेली, निधी वापरला गेला, तिथे हा असंतोष दिसतो. दांडेकर समितीचा अहवाल तर आपल्याकडे डोळ्यात अंजन घालणारा ठरला त्या अर्थानं की विदर्भाचा विकासच झाला नाही आणि अनुशेष मात्र तसाच राहिला आणि ते सगळे पैसे इकडे वळवले गेले. राखीव जागांच्या बाबतीतही झाले, पण तो वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला या राज्यात राहायचं नाही, म्हणून मग सलग भूप्रदेश असणारे जे प्रदेश असतात ते असं म्हणतात की आम्हाला वेगळे राज्य द्या. आणि विदर्भाबाबतीत अडचण अशी आहे की विदर्भाला वेगळं राज्य मिळत होतं. फाजल अली आयोगाने जी अहवाल दिला त्याच्यामध्ये विदर्भाचं वेगळं राज्य त्यांनी केलेलं होतं. आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या नेत्यांनी जाऊन त्यांची समजूत घातली, नागपूर करार केला. दुसऱ्यांदा हायकोर्ट देतो, विधानसभेचं अधिवेशन तिथे भरेल, मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, राज्यकारभारात प्रतिनिधित्व, नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व, शिक्षण संस्थांमधलं प्रतिनिधित्व, हे सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. आणि त्यांना मिळत असलेल्या विदर्भापासून बाजूला काढून आपण त्यांना एका भाषिक राज्यामध्ये येण्यासाठी हे केले. ते आले, तो काही मुद्दा नाही. आता त्याच विदर्भाचा विकास होत नसेल तर ते म्हणणार ना आम्हाला वेगळे द्या म्हणून. मग आता विकास झाला हे दाखवायची तरी जबाबदारी आपली आहे किंवा विकास करण्याची तरी जबाबदारी असते. त्यामुळे आता यापुढे विकासाच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र झाली आणि जर त्याला राजकीय व्हायबिलिटी दिसली, जशी बीजेपीच्या मॅनिफेस्टोमध्ये स्वतंत्र विदर्भाला मान्यता होती, ती व्हायबिलिटी जर दिसायला लागली तर विकासाचा मुद्दा धरून एका भाषेची 2 राज्य होण्याची प्रक्रिया घडू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर हिंदी भाषेची 7 राज्य आहेतच ना एकाच भाषेची. दुसरा प्रश्न आता काय विचारलेला होता की राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं नाही झालेली पूर्ण. अजूनही आपण राष्ट्र म्हणून एका विशिष्ट उद्देशाच्या पातळीवर एक होऊ शकत नाही. आणि याचं सगळ्यात चांगलं अंजन आता डोळ्यात असेल तर अमेरिकेमधला ब्लॅक लाईव्ह मॅटर या आंदोलनाने घातलेलं असं मला वाटतं. त्या दिवशी भारतामध्ये जाती जमातींच्या आणि धर्माच्या नावाने होणाऱ्या दंगली आणि रक्तपात याच्या विरुद्ध सर्व भारतीय एकजुटीने उभे राहतील रस्त्यावर,
त्या दिवशी मी असं म्हणेन या राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हाच ती पूर्ण झालेली आहे असं मला वाटत नाही. किंबहुना असे पूर्ण होऊ नये आणि राष्ट्राचं वेगळं वर्षन पुढे यावं याचेच प्रयत्न राजकारणामध्ये जोरदार चाललेले दिसतात. येस सर, धन्यवाद. मला असं वाटतं आपण या ठिकाणी थांबूयात. हे अधिक प्रश्न आणखी आपले येतील आणि ही चर्चा कदाचित खूप वेळ आपल्याला चालू ठेवता येईल, पण वेळही आता 2 तास झालेले, तेव्हा आपण इथे थांबूयात. आणखीही इतकी महत्वाची चर्चा, इतके महत्वाचे मुद्दे सरांनी मांडलेले आहेत की ते कदाचित आणखी पुढच्या एखाद्या नवीन विषय घेऊन या सगळ्या प्रश्नांची एकत्रित चर्चा करणं हे अधिक सोयीचं ठरेल असं मला वाटतं. 1-2 प्रश्न राहिलेले आहेत, तेव्हा मी प्रश्नकर्त्यांची माफी मागतो की आपण या ठिकाणी थांबतो आहोत. मी सर्वप्रथम बेडकेळ सरांचे खूप आभार मानेन युनिक फाउंडेशनच्या वतीनं की त्यांनी या विषयाला विषयाची मांडणी केली. तेव्हा मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. उद्याच्या सत्राची फक्त आठवण करून देतो की उद्याच्या या सत्रामध्ये प्राध्यापक दिलीप चव्हाण सर हे कोरोनाचे आपत्ती आणि स्त्री पुरुष विषमता हा एक अत्यंत महत्वाचा विषय हाताळणार आहेत. तेव्हा उद्या देखील तुम्ही उपस्थिती दर्शवावी अशी तुमच्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.